So hi dear students, this is our fourth and last theoretical lecture of current electricity. पहा या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी कव्हर करणार आहेत. तर नंबर 1 गॅल्व्हनोमीटर. हे पहा रे, गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन, डिटेलमध्ये वर्किंग हे या लेसनमध्ये नाहीये, मॅग्नेटिक इफेक्टमध्ये आहे. बट स्टील या लेसनमध्ये गॅल्व्हनोमीटर एकदम थोडंसं एक्सप्लेन केलेलं आहे. शॉर्टमध्ये थोडंसं एक एक्सप्लेनेशन आहे गॅल्व्हनोमीटर बद्दल, तर तो आपण इथे शिकूया. देन ॲमीटर अँड देन व्होल्टमीटर. म्हणजे गॅल्व्हनोमीटरला ना रे ॲमीटरमध्ये कन्वर्ट करता येतं, गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असतं. करंट मेजर करतो, व्होल्टेज मेजर करतो. ॲमीटर आणि व्होल्टमीटर मधला आपण थोडंसं डिफरन्स पाहूया. पहा, ज्यावेळेस मी तुम्हाला ॲमीटर एक्सप्लेन करेन ना, त्याच्यानंतर ॲमीटरवरती अराउंड 12 ते 13 MCQs मी घेतो. MCQ प्लस न्यूमेरिकल दोन्ही मिळून 12 ते 13चा काउंट आहे. सेम फॉर व्होल्टमीटर पण. या पूर्ण सेशनमध्ये मी तुमचे 25 न्यूमेरिकल्स घेतो आणि इतके जर का तुम्ही न्यूमेरिकल कराल ना रे, तर ॲमीटर व्होल्टमीटरमध्ये तुम्हाला कधीच प्रॉब्लेम नाही येणार, प्रोव्हाइडेड हे न्यूमेरिकल्स तुम्हाला समजून करायचे. पहा, मी हर एक न्यूमेरिकल विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करून दाखवतो. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पाहणार आहे काही फॉर्म्युलेज आहेत, ASG समथिंग IG वगैरे आहे, काहीतरी यूज केलेलं आहे नाही का. एक पण फॉर्म्युला यूज नाही करायचा आहे. फक्त मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट सांगेन, त्या कॉन्सेप्टलाच रेफर करून हर एक प्रत्येक सम आपल्याला करायचा इथं. म्हणजे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं टेन्शनच नाहीये. तुम्ही पहा यार हा सेशन अटेंड करून, ज्यावेळेस तुम्ही हे सर्व न्यूमेरिकल्स पाहाल ना, तर तुम्हाला एक दुसरा साईड पण समजेल यार की न्यूमेरिकल असे पण करू शकतो विदाउट फॉर्म्युला. बऱ्याच वेळी काय होतं माहिती का मुलांचं, मुलं गोष्टी व्यवस्थित समजून न घेता फॉर्म्युला पाठ करून न्यूमेरिकल करण्याचा ट्राय करतात, बट त्याच्यामध्ये इतके डिलिव्हर नाही करू शकत व्यवस्थित. खूप तगडा स्कोर पाहिजे असेल ना 50 मध्ये, जर का 50 मार्क्स पाहिजे असतील फिजिक्समध्ये, ओके, तर ना कॉन्सेप्ट स्ट्रॉंग लागतात आणि प्लस थोडीशी थिंकिंग पण असली पाहिजे, एक थोडंसं अलग डायरेक्शन मधली थिंकिंग. तर पहा यार, मे बी हा सेशन तुम्हाला पाहून थोडंफार काहीतरी रिलेट होईल, ओके, की विदाउट फॉर्म्युला पण लाईक अशा एक बेसिक पॉईंटला रेफर करून सर्व क्वेश्चन्स करू शकतो. सर्वच्या सर्व क्वेश्चन्स विदाउट फॉर्म्युला सॉल्व्ह करतो आपण इथं. अशी गेस नेक्स्ट. त्याच्यानंतर अरे ॲमीटर आणि व्होल्टमीटर मधला थोडासा डिफरन्स पाहूया आपण. पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर मधला डिफरन्स पाहूया, कोण चांगला कोण वाईट हे पण थोडंसं पाहूया. अँड देन फायनली डीपीपी नंबर 4. आता डीपीपी नंबर 4, इव्हन कालचा जो डीपीपी होता, आजच्या डीपीपीचा पण स्ट्रक्चर सेम आहे, की हा कम्प्लीट डीपीपी मी या सेशनमध्येच घेणार आहे. बोललो ना मी 25 MCQs मी घेतोय सेशनमध्ये कम्प्लीट, करेक्ट. तर डीपीपी 4चे न्यूमेरिकल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. बस काल मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF नव्हता दिला, तर आज मी या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या सर्व MCQचा PDF देतोय. ज्या सिक्वेन्सनी या सेशनमध्ये मी ते घेतलेले आहेत MCQs, त्याच सिक्वेन्सनी मी तुम्हाला हा PDF देतोय. येस, स्टार्ट करूया आपण आपलं डिस्कशन. तर गॅल्व्हनोमीटर समजण्यासाठी, ओके, त्याच्या आधी एक छोटंसं पॉईंट एक्सप्लेन करायला लागतो. पहा आर्टिकल काय, फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. ओके, तर पहा यार शॉर्टमध्ये सांगतो, हे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये आहेच तसं नाही का. तर पहा मी काय सांगतो. समजा जर का इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे इथं, ओके, से फॉर एक्झाम्पल इथे मॅग्नेटिक फील्ड. कशी मॅग्नेटिक फील्ड आहे यार, हे पहा नॉर्थ पोल आहे इथं, माझ्या या साईडला नॉर्थ पोल आहे, माझ्या या साईडला साऊथ पोल आहे. ते म्हणणार असं मॅग्नेट कसा ब्रेक झाला, नाही रे बाबा, नॉर्थ पोल आहे, या मॅग्नेटचा साऊथ पोल तिकडे आहे, हा साऊथ पोल आहे का दुसऱ्या मॅग्नेटचा, मग या मॅग्नेटचा नॉर्थ पोल असेल तिकडे कुठेतरी. आणि तुम्हाला माहिती मॅग्नेटिक फील्ड जी असते ना, तर ती आउटसाइड द मॅग्नेट नॉर्थ पासून साऊथ कडे असते या डायरेक्शन मध्ये. हे तरी तुम्हाला मान्य आहे. येस गाईज, हा पॉईंट क्लिअर आहे. आता मी काय करतोय थोडंसं नीट पहा. आता माझ्याकडे एक कंडक्टर आहे, माझ्याकडे एक कंडक्टर आहे, से फॉर एक्झाम्पल हा, ओके, करंट कॅरिंग कंडक्टर. बरोबर, करंट कॅरिंग कंडक्टर काय या डायरेक्शन मध्ये मी ठेवला त्याला नाही का, करंट कॅरिंग कंडक्टर. लेट दिस बी करंट कॅरिंग कंडक्टर. करंट काहीतरी फ्लो होतोय, किती फ्लो होतोय करंट, लेट करंट बी I इतका करंट फ्लो होतोय मुलांना तिथे. ओके, आता तुम्हाला कोणत्या गोष्टी इथे समजून घ्यायच्या थोडंसं नीट पहा. तर करंट कॅरिंग कंडक्टर म्हणजे काय असतं माहिती का, चार्ज ऍट मोशन. बरोबर ना, इलेक्ट्रॉन फ्लो होत आहेत म्हणजेच करंट फ्लो होतोय, बरोबर. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची पहा फिजिक्समध्ये, की चार्ज ऍट मोशन प्रोड्युसेस इलेक्ट्रिक ॲज वेल एज मॅग्नेटिक फील्ड. कसं असतं माहिती का, इलेक्ट्रोस्टॅटिक्स शिकलं ना आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे कुठे 11th मध्ये थोडं बहुत शिकलं असेल तुम्ही नाही का. इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स स्टेट ऑफ रेस्ट. जेव्हा चार्ज रेस्ट वरती असतो तो सराउंडिंग रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत असतो. ओके, इथे एक चार्ज घेतोय मी नाही का, क्यू चार्ज, तर तो सराउंडिंग रिजन मध्ये येणार आहे, त्याचा इन्फ्लुएन्स टाकत असतो, लाईक इलेक्ट्रिक फील्ड तो प्रोड्यूस करतो. म्हणजे सराउंडिंग रिजन मध्ये जर का आणखीन एक कोणता चार्ज आला, हा चार्ज त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल करतो, डिपेंडिंग ऑन नेचर, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे.
यस, ठीक आहे. पण जर का इथे मी मॅग्नेट आणला, समजा इथे मी एक मॅग्नेट आणला, नॉर्थ पोल साऊथ पोल, तर हा चार्ज या मॅग्नेटवरती काहीच नाही करत, काहीच इन्फ्लुएन्स नाही टाकत त्या मॅग्नेटवरती, काहीच नाही टाकत, अट्रॅक्ट पण नाही करत, रिपेल पण नाही करत. ठीक आहे. आता पहा, समजा जर का हा चार्ज मोशन मध्ये असला असता, म्हणजे हा चार्ज या डायरेक्शन मध्ये असा ट्रॅव्हल होतोय नाही का. चार्ज ॲट मोशन प्रोड्युसेस इलेक्ट्रिक ॲज वेल ॲज मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हा चार्ज मोशन मध्ये असेल ना, तर सराउंडिंग रिजन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तर प्रोड्यूस करतोच तो. म्हणजे सराउंडिंग रिजन मध्ये जर का आणखीन कोणता तरी चार्ज आला, तो त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल काहीतरी करेलच, बरोबर. बट ऍट द सेम टाइम काय सांगतो मी, चार्ज ॲट मोशन इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस करतो. आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो म्हणजे काय, चार्ज ॲट मोशन इटसेल्फ ऍक्ट्स एज मॅग्नेट. तो स्वतःच मॅग्नेट म्हणून ऍक्ट करतो, तो स्वतःच मॅग्नेट म्हणून ऍक्ट करत असतो. थोडंसं नवीन वाटेल मे बी तुम्हाला ऐकायला, बट मॅग्नेट असंच असतं रे, हेच तर मॅग्नेट असतं. इव्हन तुम्ही मॅग्नेटिझम मध्ये शिकाल की मॅग्नेट, हे पहा, हा नॉर्मल ऑब्जेक्ट आहे आणि हा मॅग्नेट आहे, काय फरक आहे, हात लावला तर सेम दिसतात, बरोबर ना. असं काही वेगळी काही जादू आहे का याच्यामध्ये, नाही, सेम असं दिसतात गोष्टी, दोघांमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. पण होतं काय माहिती का, जो मॅग्नेट असतो ना, जो मॅग्नेट असतो त्याच्यामध्ये जे चार्ज असतात किंवा इलेक्ट्रॉन्स जे असतात ना, तर ते एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व होत असतात. मेजॉरिटी ऑफ इलेक्ट्रॉनचं ओरिएंटेशन एक पर्टिक्युलर मध्ये काहीतरी डायरेक्शन मध्ये असतं नाही का. सो देअरफॉर इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. आणि तो जो दुसरा असतो ना, जो नॉर्मल ऑब्जेक्ट, वुडन ऑब्जेक्ट किंवा साधे जे काही हे जे कोणते ऑब्जेक्ट जे मॅग्नेट नाही आहेत, त्यांच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन असतात, ते पण तर रिव्हॉल्व होत असतात, बट ते अलग अलग डायरेक्शनमध्ये रिव्हॉल्व होतात. एक इलेक्ट्रॉन असा रिव्हॉल्व होतो, तर दुसरा इलेक्ट्रॉन उलटा रिव्हॉल्व होतो. म्हणजे याची मॅग्नेटिक फील्ड आणि याची मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना कॅन्सल करते, म्हणून तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस नाही करत. ओके. हे पहा, मी फार जास्त डिटेलमध्ये नाही सांगत आहे, बिकॉज मॅग्नेटिझम वगैरे लेसनमध्ये या सर्व गोष्टी आहेतच आपल्याला. ओके. आपल्याला जितकं पाहिजे ना आता करंट इलेक्ट्रिसिटी, तितकं आपण थोडंसं डिस्कस करूया. ओके. तर मला इतकंच सांगायचं होतं पहा, की जर का चार्ज मोशन मध्ये असेल रे, जर का चार्ज मोशन मध्ये असेल, इट प्रोड्युसेस मॅग्नेटिक फील्ड. दॅट मीन्स दिस ऍक्ट्स एज मॅग्नेट. अरे इथे पण मॅग्नेट आहे, इथे पण मॅग्नेट आहे, मॅग्नेटमध्ये काहीतरी फोर्स असतोच ना, मग याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो, मग याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो, याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. तुम्ही म्हणाल कोणता फोर्स, कोणत्या डायरेक्शन मध्ये. आता कोणता फोर्स असतो पाहतो, फोर्स इज गिवन बाय आय एल क्रॉस बी. काय काय, आय एल क्रॉस बी. एल म्हणजे लेंथचं डायरेक्शन किंवा करंटचं डायरेक्शन समजा तुम्ही इथे, आणि बी म्हणजे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन. यांच्यामध्ये क्रॉस प्रोडक्ट आहे. आता क्रॉस प्रोडक्टचं डायरेक्शन इज गिवन बाय राईट हँड रूल. बरोबर. कसं असतो पहा, आय एल आला ना आधी, सो एलच्या डायरेक्शन मध्ये असं करायचं. एल क्रॉस बी कुठे यार, इकडे आहे ना, सो असं गोल फिरवायचा, बीच्या डायरेक्शन मध्ये असं गोल फिरवायचा, आणि थंब आतमध्ये इंडिकेट करतो ना, थोडंसं इकडून दाखवतो व्यवस्थित. हे पहा, आय एल क्रॉस बी, बी तिकडे आहे ना, सो बीचं इकडे डायरेक्शन आहे ना, बरोबर ना, असं गोल फिरवायचं याला. आणि थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक थंब इंडिकेट्स फोर्स ऍक्टिंग ऑन दिस करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड. तो फोर्सचा डायरेक्शन असतो, बरोबर. जर ट्राय करा बरं परत एकदा, जर का फोर्सचं डायरेक्शन मी थोडं रिव्हर्स करेन इथे नाही का, असं नाही, आता जरा असा करतो नाही का, करंटचं डायरेक्शन काय बोलतोय मी, चला ठीक आहे, करंटचं डायरेक्शन मी जरा रिव्हर्स करतो. सेम फॉर्म्युला, आय एल क्रॉस बी. एल कुठे रे आता, डाऊनवर्ड. राईट हँड रूल अप्लाय करा, डाऊनवर्ड. एल क्रॉस बी कुठे, इकडे ना बी, सो असं करा नाही का. सो आउटवर्ड, कसं आउटवर्ड फोर्स ऍक्ट होतो याच्यावरती. म्हणजे जर का समजा मी इथे आहे, ओके, नॉर्थ पोल का, इकडे कोणता नॉर्थ पोल, इकडे कोणता साऊथ पोल, इथे अशी मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि इथे करंट कॅरिंग कंडक्टर जर का असेल, आणि त्याच्यामधला जर का करंट असा खालच्या डायरेक्शन मध्ये फ्लो होत असेल, तर याच्यावरती फोर्स आउटवर्ड म्हणजे असं बाहेर तुमच्या डायरेक्शन मध्ये तो येईल, ऑटोमॅटिकली तुमच्या डायरेक्शन मध्ये येईल, तो ऑटोमॅटिकली तुमच्या डायरेक्शन मध्ये येईल. येस, ठीक आहे यार. तर हे आहे असं नाही का. तर आता पाहूया, आता एक्झॅक्टली आता गॅल्व्हनोमीटर पासून आपण इथे स्टार्टिंग करूया. मग हे आता जे काही झालं ना, ते फोर्स वगैरे ऍक्ट होतं ना त्याच्यावरती, मग त्याच्याने काय होतं नाही का, त्याचा यूज कुठे करू शकतो का आपण, यूज कुठे करू शकतो थोडंसं नीट विचार करा. काय समजा तो इथे जो डायग्राम होता ना, हा वाला, जर का करंट फ्लोच नसता झाला, पहा हा मॅग्नेटिक फील्ड होता या डायरेक्शन मध्ये, बरोबर, आणि इथे आपला कंडक्टर होता. समजा जर का करंट फ्लोच नाही झाला याच्यामध्ये, फोर्स काय होता, फोर्स आय एल क्रॉस बी. करंट जर का 0 असेल तर फोर्स ऍक्ट होईल का त्याच्यावरती, नाही. म्हणजे हाच तर एक पॉइंट आहे यार करंट मेजर करण्याचा. पहा नीट पहा, काय याच्यामधून करंट फ्लो होतोय की नाही, कसं ओळखायचं. जर का याच्यावरती काही फोर्स ऍक्ट झाला तर समजा ही करंट फ्लो होतोय, फोर्स ऍक्ट नाही झाला की समजा ही करंट फ्लो होत नाहीये. म्हणजे करंट डिटेक्शनचा हा प्रिन्सिपल आहे, सिंपल. म्हणजे करंट डिटेक्ट करू शकतो ना आपण या पॉइंट ऑफ, असं विचार कराल तर करंट डिटेक्ट करू शकतो आपण, त्या कंडक्टरमध्ये करंट आहे की नाही हे डिटेक्ट करू शकतो.
येस ऑर नो? डिटेक्ट पण आणि मेजर पण करू शकतो. आणि ॲमीटरचा हाच बेसिक प्रिन्सिपल आहे. ॲमीटर याच प्रिन्सिपलवरती वर्क होतो. आता पाहूया की एक्झॅक्टली कसा वर्क होतो. तर पहा, मी तुम्हाला इथे गॅल्व्हनोमीटर दाखवतोय. अरे एक गॅल्व्हनोमीटर मी तुम्हाला इथे दाखवतोय. ठीक आहे, काय असतं गॅल्व्हनोमीटर? म्हणजे काही खूप काही अवघड विषय नाही आहे. गॅल्व्हनोमीटर म्हणजे एक सिंपलशी गोष्ट आहे. पहा, काय एक कॉईल असते. कॉईल हे दिसतं का? हे कॉईल, हे पहा असं काही नाही रे, रेक्टँग्युलर बस वायर असते. हा आहे ना, अशी वायर आहे समजा ना, अशी 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 वायर आहे. वायर लूप आहे, लूप रेक्टँग्युलर लूप आहे, बरोबर. मग हे 2-3 दिसतात तुम्हाला, म्हणजे काही नाही, खूप सारे वाइंडिंग्स आहेत. म्हणजे एक वायर आहे जो असा गोल 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 रेक्टँग्युलर शेपमध्ये असं फिरवतोय. खूप सारे वाइंडिंग्स आहेत असं समजा तुम्ही इथे. येस, ठीक आहे, चलो. मग आता करायचं काय? तर 1-2 मिनिटासाठी हा डायग्राम तुम्ही नका पाहू. ओके, जस्ट इथे पहा, काय समजतं का? पहा काय, हे पहा. ओके, आता मी नीट पहा काय करतोय. नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे. यार ठीक आहे ना, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे का रे? हा करंट कॅरिंग कंडक्टर, करंट कॅरिंग कंडक्टर आहे की नाही? हा म्हणजे वरच्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतोय की नाही? होतोय ना? येस. सो फोर्स ॲक्ट होणार आहे त्याच्यावरती. IL क्रॉस बी, एलचं डायरेक्शन वरती, IL क्रॉस बी कुठे? इकडे इकडे, बरोबर ना? सो इकडे करायला लागेल, असं असं करायला लागेल आतमध्ये, बरोबर ना? म्हणजे या कंडक्टरवरती फोर्स ॲक्ट होतोय आतमध्ये, लक्षात ठेवतोय. ठीक आहे यार, चलो आतमध्ये होतोय. हा इकडे इकडे पहा, वरती. इथे करंट वरच्या डायरेक्शनमध्ये आहे ना, वरच्या डायरेक्शनमध्ये आहे ना हा करंट, की खालच्या डायरेक्शन? सॉरी यार, खालच्या डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर ना? इथे वरती होता, इकडे खालती आहे. यार ठीक आहे, चलो मान्य. याच्यावरती कोणत्या डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल पाहतो मी जरा, नाही का? मॅग्नेटिक फील्ड तर इकडेच आहे यार. IL, एल खाली आहे, एल खाली, राईट हँड रूल ना, राईट हँड. IL क्रॉस बी, यार तिकडे, बी तिकडे आहे. सो IL क्रॉस बी कराल तर आउटवर्ड येईल की नाही? म्हणजे याच्यावरती इनवर्ड, याच्यावरती आउटवर्ड, म्हणजे हे असं होईल का रे? हे रोटेट होईल का असं? वाटत तरी तसंच आहे यार. याच्यावरती इनवर्ड, याच्यावरती आउटवर्ड, म्हणजे हा रोटेट व्हायला लागेल. रोटेट व्हायला लागेल. केव्हा रोटेट होईल माहिती का? जर का याच्यामध्ये करंट असेल तर. करंटच नसेल तर हा असा फोर्स ऍक्ट होईल का? नाही होणार आहे. म्हणजे समजा ॲझ्युम करा फक्त तुम्ही इथे, अशी कॉईल मी इथे ठेवली, अशी कॉईल जर का मी इथे ठेवली, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे. ओके, मॅग्नेट वगैरे लावलेत मी इथे, नाही का, रूममध्ये. या वॉलवरती नॉर्थ पोल, यावरती वॉलवरती साऊथ पोल, मॅग्नेट लावून ठेवलेत मी. आहे मॅग्नेटिक फील्ड, असं ठेवतो इथं, नाही का? आता पहा, आता मी जातो कुठेतरी दुसरीकडे, थांबतोय, बघत बसतोय याला. समजा जर का हा रोटेट झाला, मी समजून घेईन की करंट फ्लो झाला. मी समजून घेईन की करंट फ्लो झाला. समजतं की ना? हे बेसिक म्हणजे करंट डिटेक्ट करण्याचा हा बेसिकली एक प्रिन्सिपल आहे, जो की याच्यामध्ये यूज केला जातो. कशामध्ये? गॅल्व्हनोमीटरमध्ये यूज केला जातो. येस ऑर नो? तर पहा, तेच आहे यार इथे, की मॅग्नेट पहा, नॉर्थ पोल आहे, साऊथ पोल आहे, अशी मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ वरतून साऊथकडे असते, बरोबर ना? तर होतं काय पहा, तर जितकं जास्त रोटेशन होईल ना याचा, जितका जास्त हा रोटेट होईल, समजून घ्यायचं की तितका जास्त करंट फ्लो झालाय. हे पहा, हे डिटेलमध्ये ना दुसऱ्या लेसनमध्ये, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये याचं डिटेल डिस्कशन नाही आहे, मॅग्नेटिक इफेक्टमध्ये आहे. ओके, तर हे आत्ता नको डिस्कस करायला फार डिटेलमध्ये, बट तुम्ही इतकंच समजून घ्या की करंट जर का फ्लो झाला तर हा रोटेट होतो, म्हणजे करंट डिटेक्ट करतो. कोण डिटेक्ट करतो? गॅल्व्हनोमीटर डिटेक्ट करतो, बरोबर. याला ना, या वायरला हे असं हवेत थोडी ना राहणार आहे, असं वरती बांधलेलं असतं. इथे वरती असं वायरनी बांधलेलं असतं. आता इथे दाखवलं की नाही माहित नाही, तर दाखवलेलं नाही तसं इतकं व्यवस्थित, किंवा असं समजा यार तुम्ही की असं वायरनी बांधलेलं असतं. करंट फ्लो झाला की हा रोटेट होणार. मग तुम्हाला समजतं ना, ते वायर पण रोटेट होणार, म्हणजे ट्विस्ट होणार. आता दाखवायचं झालं, एक्झाम्पलमध्ये दाखवायचं झालं तर पहा की हा एक सिंपलचा वायर, जर का असा ट्विस्ट गोल 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 फिरवेन, पण तुम्हाला माहिती नाही का, सर्टन रोटेशन नंतर जरा अवघड जातं फिरवायला, मान्य की नाही? बरोबर. मग ज्यावेळेस हा करंट ओके त्या कॉईलला फिरवतोय, वायर पण फिरतोय, पण एका सर्टन रोटेशन नंतर तो फिरणार नाही, कारण की तो पण अपोज करत असतो, तो पण असा उलटा अपोज करत असतो. हे मान्य की नाही तुम्हाला? बरोबर. मग जितका जास्त करंट फ्लो होईल तितका जास्त त्या वायरवरती जो फोर्स करून रोटेट करेल, म्हणजे रोटेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, बरोबर ना? जितका जास्त रोटेशन त्यानुसार आपण करंटचा व्हॅल्यू मेजर करूया. हा एक बेसिक प्रिन्सिपल समजतो तुम्हाला? ओके, तर या प्रिन्सिपलवरती गॅल्व्हनोमीटर वर्क करतो. तर हे पॉइंटर आहे. पॉइंटर कशासाठी रे? हे रोटेशन मेजर करण्यासाठी, हे किती रोटेट होतोय ना, तर ते मेजर करण्यासाठी एक पॉइंटर वगैरे लावलेला असतो. तर चलो, आता याच्यामध्ये जास्त काही पडू नका तुम्ही, नाही का? तर इतकंच सध्या माहिती पाहिजे आपल्याला की असतं असं काहीतरी गॅल्व्हनोमीटर, जो की करंट डिटेक्ट करतो. तुम्हाला वाटेल हा करंट मेजर करायला जातो, तो प्रॉब्लेम सांगतो काय, की तो जो वायर असतो वरचा, नाही का, तो इतका पण स्ट्रॉंग नसतो. आता काही रिझनमुळे ते इतका स्ट्रॉंग घेऊ नाही शकत, ते परत यार गॅल्व्हनोमीटरमध्ये पाहणार आहे आपण, बरोबर. पण तुम्हाला इतकंच समजून घ्यायचं आहे
की जर का जास्त करंट फ्लो झाला ना आणि हा जर का जास्त रोटेट झाला ना तर तो वायर ब्रेक होतो, बरोबर ना. खूपच जास्त रोटेट कराल तुम्ही तर ब्रेकच होऊन जाणार ना, हे तरी मान्य की नाही, बरोबर. सो म्हणून गॅल्व्हनोमीटर हा असा डिव्हाइस आहे की छोट्यातला छोटा जरी करंट झाला तर तो रोटेट होतो, मान्य, बट थोडंसं जास्त करंट जर का फ्लो झाला तर तो ब्रेक होतो. मग तुम्हाला पूर्ण लेसनमध्ये आता ॲमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे की गॅल्व्हनोमीटरमधून जास्त करंट फ्लो करायचा नाहीये, बिलकुल पण नाहीये, कारण की जास्त करंट फ्लो झाला तर तो ब्रेक होतो, बरोबर मुलांना. ठीक आहे यार, चलो सो स्टडी करूया आता आपण गॅल्व्हनोमीटर ॲज अ ॲमीटर. ओके, सो आय होप मी थोडा बहुत ट्राय केला गॅल्व्हनोमीटर व्यवस्थित समजून सांगण्याचा. ओके, पण तुम्ही बिलकुल पण टेन्शन नका घेऊ जर का तुम्हाला नसेल समजलं तर, कारण की गॅल्व्हनोमीटर एका दुसऱ्या लेसनमध्ये आहे पूर्ण डिटेलमध्ये, बरोबर. सध्या जितकं पाहिजे होतं तितकं मी इथे कन्वे केलंय तुम्हाला. नाउ सी गाईज, आता गॅल्व्हनोमीटर ॲज अ ॲमीटर स्टडी करतोय आपण. ॲमीटर म्हणजे करंट मेजर करणारा डिव्हाइस असतो. ठीक आहे, चलो आता पाहिलं आपण गॅल्व्हनोमीटर करंट डिटेक्ट करतो किंवा मेजर करतो. करंट फ्लो झाला की तो रोटेट होतो कॉईल, बरोबर ना. म्हणजे तो करंट मेजर तर करणार हे फिक्स आहे, पण जास्त करंट मेजर नाही करणार आहे. तर मी आता काय करतोय पहा, इथे ना रे इथे एक रेजिस्टन्स लावतो इथे. ठीक आहे, पार इथे एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, इथे एक बॅटरी आहे. ओके, आहे असं सेम. बॅटरी से फॉर एक्झाम्पल 4 वोल्ट आहे, रेजिस्टन्स मे बी से 8 ओहम आहे. करंट काहीतरी फ्लो होत असेल की नाही, करंट काहीतरी फ्लो होत असेल की नाही, बरोबर ना. किती करंट फ्लो होतो यार, सो आय इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय आर. व्ही डिवाइड बाय आर, वोल्टेज तर किती आहे 4 आहे, वोल्टेज किती आहे 4 आहे. ओके, डिवाइड बाय रेजिस्टन्स आहे 8 पास, 0.5 एम्पियर करंट फ्लो होतं. इथे करंट फ्लो होतं 0.5 एम्पियर, बरोबर. हे मेजर कसं करायचं, तुम्ही ना हे फॉर्म्युला वगैरे करा ना सर. अरे यार हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी थोडी ना अप्लाय करू शकतो आपण, आपल्याला माहितीच नाही की बॅटरी कितीची. समजा आता तुम्ही एक्झाम्पलमधून सांगितलं, ओके, बट स्टोरेजमधली कोणती तरी बॅटरी असेल, आपल्याला माहितीच नाही की त्याचं व्होल्टेज किती आहे, बरोबर. आपल्याला माहितीच नाही की हा रेजिस्टन्स किती आहे, भलेही चलो तो 8 ओहम आहे. आपल्याला हे माहित नाही की या वायरचा पण रेजिस्टन्स आहे, नाही आहे, कमी आहे, जास्त आहे. प्रॅक्टिकली विचार करा काय. ओके, सो एक्झॅक्ट करंट नाही सांगू शकतो यार आपण. एक्झॅक्ट करंट असं कॅल्क्युलेशन नसतं होत प्रॅक्टिकली, नाही का. वेगवेगळे आणखीन काही एरर्स वगैरे असतात बाकी गोष्टींचे, जसं की या वायरचा रेजिस्टन्स पण होऊ शकतो ना थोडं बहुत. यार ठीक आहे यार, चलो मग काय करायचं आता. मग मी म्हणतो की चलो एक डिव्हाइस लावूया, तो गॅल्व्हनोमीटर आता स्टडी केला तो लावून टाकू इथे. ओके, मग तो करंटला डिटेक्ट करेल आणि मेजर करेल करंटला. ठीक आहे, चलो मग मी विचार केला की चलो लावून टाकूया आपण आता. तर मी एक काम करतो, इथे गॅल्व्हनोमीटर लावतो. नीट पहा काय, मी ना इथे गॅल्व्हनोमीटर लावतो. ते जे जी केलं ना, जी तोच आहे, तोच गॅल्व्हनोमीटर आहे तो जो आपण आता शिकला, बरोबर. म्हणजे त्या गॅल्व्हनोमीटरच्या कॉइलमधून करंट फ्लो व्हायला लागला आता, आणि तो कॉइल रोटेट व्हायला लागला आणि त्यांनी करंट मेजर करणार आहे मग आता, बरोबर. मग तुम्ही म्हणाल हा झाला सर इश्यू रिझॉल्व्ह, नाही का. भाऊ इश्यू रिझॉल्व्ह नाही झाला, प्रॉब्लेम सांगतो आता मेन काय झालाय. गॅल्व्हनोमीटर इथे लावल्यामुळे झालं असं आहे की गॅल्व्हनोमीटरला पण काहीतरी रेजिस्टन्स असतो, तो पण तर एक डिव्हाइस आहे, त्याला पण काहीतरी रेजिस्टन्स असतं, सर्टन रेजिस्टन्स असतं, बरोबर. मग होतं काय की याचा पण रेजिस्टन्स दोघे मिळून अपोज करणार, म्हणजे इथला निघणारा करंटच कमी झालाय. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये 0.5 एम्पियर निघत होता, ओके, बट आता तो करंट त्याच्यापेक्षा पण कमी झालाय, म्हणजे मे बी 0.3 झालाय. मग 0.3 एम्पियर करंट इथून पास होऊन 0.3 एम्पियर मेजर करण्यात काय अर्थ आहे. ऍक्च्युअल मध्ये जितका फ्लो होत होता आधी तितकाच आता पण फ्लो झाला पाहिजे होता, बट तो झालेला नाहीये. कशामुळे, कारण की गॅल्व्हनोमीटरचा काहीतरी रेजिस्टन्स असतो, ओके, ज्याच्याने की तो अपोज करत असतो करंट फ्लोला, नाही का. सो जरा इश्यू झाला, म्हणजे आधीचं सर्किट थोडंसं लाईक चेंज झालं अरे, म्हणजे जसं आधी होतं तसं नाहीये, बरोबर. जसं आधी होतं तसं पाहिजे होतं ऍक्च्युअली, पण तसं राहिलेलं नाहीये. सो काहीतरी चुकतंय यार आपलं, काहीतरी चुकतंय. आणखीन एक प्रॉब्लेम सांगतो मी तुम्हाला इथे, की करंट जो आहे ना हा 0.5 एम्पियर तुम्हाला कमी वाटेल, मे बी 0.3 एम्पियर कमी वाटेल, नाहीये. गॅल्व्हनोमीटर मधून जो करंट फ्लो होत असतो तर तो मायक्रो एम्पियर, लईत लई मिली एम्पियर, जास्तीत जास्त मिली एम्पियर या रेंज मधला करंट फ्लो होत असतो. याच्यापेक्षा थोडंसं आणखीन जास्त जर का व्हायला लागला ना तर तो ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे खूप कमीत कमी करंट फ्लो होत असतो गॅल्व्हनोमीटरमध्ये, कमीत कमी होत असतो म्हणजे तितकाच सस्टेन करत असतो तो, त्यापेक्षा जास्त सस्टेन नाही करू शकत तो. ओके, ठीक आहे यार, चलो ओके, समजलं. आता पुढे काय, मग इतका मोठा करंट फ्लो झाला तर गॅल्व्हनोमीटर तर डॅमेज होऊन जाईल. सो आतापर्यंत मी 2 प्रॉब्लेम इथे आयडेंटिफाय केले आहेत, 2 काहीतरी इश्यूज आहेत. पहिला इश्यू की हा गॅल्व्हनोमीटर लागल्यामुळे हे सर्किटच चेंज झाला आणि करंट जो आधी येत होता तो आता येत नाही, बरोबर. आणि दुसरा इश्यू की जरा जास्त करंट फ्लो होतो तो गॅल्व्हनोमीटर ब्रेक होतो. मग काय करायचं, नाही का, काय करायचं यार, काय करायचं. मला असं वाटतंय की मे बी जर का असं काही सेटअप केलं आपण, पहा समजा जर का मी इथे असं केलं, असं केलं समजा, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलल मध्ये एक शंट रेजिस्टन्स लावला,
किंवा एक रेझिस्टन्स लावला समजा ना, जनरली शंट रेझिस्टन्स बोलतात त्याला, रेझिस्टन्स लावला आपण, पण तो रेझिस्टन्स खूप जास्त कमी आहे, खूप कमी म्हणजे एकदम कमी आहे, 0.001 समथिंग असा म्हणजे एकदम कमी रेझिस्टन्सचा व्हॅल्यू आहे तो, एकदम कमी रेझिस्टन्सचा व्हॅल्यू आहे. आता याच्याने होईल काय मी तुम्हाला सांगतो का, याच्याने होईल काय पहा, मी एक एक्झाम्पल सांगतो सिम्पलचा. असे दोन रेजिस्टन्सेस लावले अरे इथे नाही, असे दोन रेजिस्टन्सेस आहेत इथे, ठीक आहे चलो मान्य आहे. एकाचा रेजिस्टन्स आहे 4 आहे, एकाचा रेजिस्टन्स आहे मे बी से फॉर एक्झाम्पल 6. या दोघांचा रिझल्टंट जर का काढाल, हे दोघे पॅरललमध्ये आहेत, या दोघांचा जर का तुम्ही रिझल्टंट काढाल तर तुम्हाला समजेल काय सर ते 1/RP इज इक्वल टू 1/4 प्लस 1/6 माहिती नाही. शॉर्टकट तर आहे आपल्याकडे, वरती प्रोडक्ट खालती सम, बरोबर ना, बट ठीक आहे चलो तरी करतोय नॉर्मली. 6 + 4 डिवाइड बाय खालती 24 बनतो. दिस इज रेजिस्टन्स ऑफ रेजिस्टन्स इन पॅरल ना 1/RP. सो RP काय बनणार आहे, वरती 24 खालती 10 बनणार, दॅट इज इक्वल टू 2.4 बनणार. म्हणजे या दोघांचा नेट रेजिस्टन्स पॅरल कॉम्बिनेशनमध्ये नेट रेजिस्टन्स हा 2.4 येतो या पर्टिक्युलर केसमध्ये. असे किती पण एक्झाम्पल घ्या तुम्ही, असे किती पण एक्झाम्पल घ्या, तुम्हाला असं समजायला लागेल की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जो नेट रेजिस्टन्स येत असतो ना, तो याच्या पण पेक्षा कमी असतो आणि याच्यापेक्षा पण कमी असतो. सो नेट रेजिस्टन्स इन अ पॅरलल कॉम्बिनेशन इज लेसर दॅन द लीस्ट वन. जो या दोघातला कमी आहे ना, त्याच्यापेक्षा पण कमी नेट रेजिस्टन्स येत असतो. सो नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लीस्ट वन, म्हणजे याच्यापेक्षा पण आणखीन कमी असतो नेट रेजिस्टन्स. हे समजतंय का तुम्हाला? मग तुम्ही म्हणाल मग काय हे का सांगतायत आता, पहा सांगतोय तुम्हाला का सांगतोय. समजा याचा रेजिस्टन्स खूपच कमी ठेवला, खूप कमी ठेवला, मग या दोघांचा नेट रेजिस्टन्स बरोबर इज लेसर दॅन द लीस्ट वन. लीस्ट वन तर हा आहे, हा खूपच कमी आहे, मग या दोघांचा नेट रेजिस्टन्स त्याच्यापेक्षा पण कमी असेल. म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स जो आहे ना यांचा, तर तो खूप जास्त अति जास्त कमी आहे. म्हणजे झालं काय माहिती का, त्याचा रेजिस्टन्स आहे तेवढाच आहे, ऍड किती एकदम थोडंसं रेजिस्टन्स ऍड झाला, एकदम थोडंसं रेजिस्टन्स, भले गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स जास्त आहे, बट त्या शंट रेजिस्टन्सचा व्हॅल्यू फार कमी असल्यामुळे ओव्हरऑल रेजिस्टन्स हा फारच कमी झाला. मग काय झालं, 8 ओहम ऑलमोस्ट निग्लिजिबल. मग हा थोडी ना याला इतकं जास्त अपोज करणार, निग्लिजिबल अपोजिशन आहे. म्हणजे आधी जो करंट येत होता तोच आत्ता पण येतोय. म्हणजे जो करंट तुम्हाला इथे मेजर करायचा होता तोच करंट आता सर्किटमध्ये आहे. सो एक गोष्ट तर इश्यू, एक तर पॉईंट रिझॉल्व्ह झाला ऍक्च्युली. म्हणजे करंट किंवा सर्किट असं काही जास्त अल्टर नाही झालं, फरक नाही पडला सर्किटला. आधी जसा फ्लो होत होता ना करंट, तसाच करंट आता पण फ्लो होतोय. यार ठीक आहे चलो करेक्ट डायरेक्शनमध्ये आता आपण, बरोबर ना, एकदम राईट डायरेक्शनमध्ये चाललोय आपण. ओके, आता फक्त ना गॅल्व्हनोमीटरला डॅमेज नाही करायचं, गॅल्व्हनोमीटरला डॅमेज नाही करायचंय, हे प्लीज तुम्ही समजून घ्या इथे, बरोबर. तर ठीक आहे यार, करंट फ्लो होतो इथून, लेट्स से करंट बी आय. किती करंट फ्लो होतोय रे मुलांना, आय. हे पहा बॅटरीचा व्होल्टेज मी जरा रब करतो आता, व्हॅल्यू वगैरे घेत नाही मी काय असं आता. ओके, सो करंट फ्लो होतोय आय, हे समजते तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही आता मला हे सांगा यार, तुम्ही मला आता हे सांगा की हा जो करंट आय फ्लो होतोय, थोडंसं करंट इथून जाईल, थोडंसं करंट इथून जाईल. इथून जो करंट जातो मी त्याला आयजी बोलतो, आणि वरतून जो करंट जातो त्याला मी आय मायनस ऑफ आयजी बोलतो. काय आय मायनस ऑफ आयजी असं बोलेन. हे समजतं का रे तुम्हाला? कारण की आय येतोय, आयजी जातोय, आय मायनस ऑफ आयजी वरती जातोय. यस, ठीक आहे. म्हणजे करंट डिवाइड झाला, स्प्लिट झाला. जंक्शन लॉ, जंक्शन 1 2 3 3 ब्रांचेस म्हणजे जंक्शन आहे. सो जंक्शन लॉ अप्लाय केला, करंट स्प्लिट झाला इथे, डन. पण तुम्हाला हे समजतं का की गॅल्व्हनोमीटर मधून खूप कमी करंट जाणार आहे, वरतून थोडंसं जास्त करंट जाणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय अबे याचा रेजिस्टन्स फार कमी आहे. मग एखादा करंट जर का असं चालला जात असेल, कोणत्या डायरेक्शनने जाईल रे? जिथे रेजिस्टन्स कमी तिथून जास्त करंट जाईल. दोन रस्ते आहेत, एका रस्त्याला काहीच ट्रॅफिक नाही, एकाला भरपूर भयानक ट्रॅफिक आहे. कुठून जाल? जिथून ट्रॅफिक कमी आहे तिथूनच जाल ना. सो रेजिस्टन्स करंटचं पण तेच तर असतं, रेजिस्टन्स कमी सो तिथून जास्त करंट, रेजिस्टन्स जास्त तिथून कमी करंट. म्हणजे जो आपला आणखी एक पॉईंट होता ना की गॅल्व्हनोमीटरला डॅमेज नाही करायचं, हा नाही करत आहे, कमी करंट जातो इथून, कमी करंट जातोय, डॅमेज नाही झाला पाहिजे असाच करंट इथून पाठवायचा आहे. याच्यासाठी या रेजिस्टन्सचा व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून सिलेक्ट करायचं आहे. झेपतं का हे? आणि तेच कॅल्क्युलेशन आपल्याला ॲज अ न्यूमेरिकलमध्ये असतात. हे प्लीज समजून घ्या तुम्ही आधी. पूर्ण डिटेलमध्ये डिस्कशन प्लीज समजून घ्या, कारण की जर का तुम्हाला मेन कॉन्सेप्ट समजणार आहे, ट्रस्ट मी न्यूमेरिकल तुम्हाला स्वतःला येतील, मला बिलकुल पण काही तुम्हाला हेल्प करण्याची गरज नाही. बट स्टील मी न्यूमेरिकल सॉल्व्ह करून देईन. ओके, पण तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की हा मला जमतायत न्यूमेरिकल, मला म्हणजे तुम्हाला जमतायत न्यूमेरिकल, असा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल पूर्ण सेशनच्या एंडला. पण कॉन्सेप्ट समजून घ्या आधी. यस, झालं यार, हे असं जातो इकडे जातो सर्व मान्य आहे आपल्याला, नाही का? आता मी तुम्हाला काय म्हणतो माहिती का, या शंट रेजिस्टन्सला मी RS बोलतोय, गॅल्व्हनोमीटरच्या रेजिस्टन्सला जीज बोलतोय.
मग तुम्ही म्हणताय सर कसं समजणार सर की गॅल्व्हनोमीटरमधून, समजा गॅल्व्हनोमीटर जर का 10 मायक्रो अँपियर या करंटला जर का डॅमेज होत असेल, म्हणजे त्याच्या पुढच्या करंटला डॅमेज होत असेल, तर मग कसं समजणार सर आपल्याला की इथे किती रेजिस्टन्स लावला पाहिजे, सो दॅट इथून 10 पेक्षा असं करंट नाही जाणार. मग मी काय म्हणतोय माहिती का, पहा एक साधीशी गोष्ट तुम्हाला समजते का रे इथे, की हे दोन कॉम्बिनेशन, हे दोन रेजिस्टन्सेस हे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, कसे कसे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये, आणि पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये दोघांवरती व्होल्टेज सेम असतो. मी इथे असं लिहितोय पहा, व्होल्टेज अक्रॉस दॅट शंट रेजिस्टन्स दॅट इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस दॅट गॅल्व्हनोमीटर. ओके, शंट रेजिस्टन्स वरती याच्यावरती व्होल्टेज किती रे, I इंटू आर, सिंपल. सो I मायनस ऑफ IG इंटू त्याचा रेजिस्टन्स RS, अँड दॅट इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज किती असेल, IG इंटू G, बरोबर ना, समजलंय तुम्हाला. हे बघ, जर का रेजिस्टन्सेस पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असतील तर त्या दोघांवरती पण व्होल्टेज सेम असतो. याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज टोटली सेम असतो. ट्रस्ट मी. आता याचं एक्सप्लेनेशन जर का मी तुम्हाला मागेन, मी म्हणेन तुम्हाला की याचं एक्सप्लेनेशन द्या मला. इव्हन हे तर 11th मध्ये पण बहुतेक होतं वाटतं. ओके, पण ठीक आहे, तरी मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मागतोय. सांगा कसं जस्टिफाय कराल. मी तुम्हाला सांगतोय की दोघांवरती व्होल्टेज सेम आहे, पॅरलल कॉम्बिनेशन दोघांवरती व्होल्टेज सेम आहे. बट तुमचा फ्रेंड कोणीतरी, मे बी तुम्ही पण तुमच्या फ्रेंडला सांगता हा असं असं आहे रे, तो तुम्हाला एक्सप्लेनेशन मागतोय, सांग कसं काय सांगणार आहे. पॉज करा, विचार करा. ओके, आता मी सांगतोय पहा कसं काय. पहा सोल्युशन काय आहे. इथून मी माझं जर्नी सुरू करतो. याच्यावरती कितीतरी ड्रॉप होईल ना, मे बी 5 वोल्ट ड्रॉप, मे बी 5 वोल्ट ड्रॉप. इथे 5 वोल्ट गेन झाला पाहिजे, -5 + 5, तर मग इथे येऊन 0 होईल. क्रिचॉफ्स सेकंड लॉ हाच आहे ना. इथे जितका ड्रॉप होईल ना तितकाच इथे गेन व्हायला पाहिजे. असे दोनच कॉम्पोनंट आहेत इथे. झेपतंय का. आता तुम्हाला वाटेल अरे यार हे इतकं सोपं आहे. ओके, मग का नाही सुचलं तुम्हाला, बरं सुचलं पाहिजे ना. ठीक आहे, चलो ओके फाईन. पाहता तर हा असा विषय. आणि मी तुम्हाला काय सांगतोय पहा, हाच एक कॉन्सेप्ट आहे की ज्याच्यावरती हर एक न्यूमरिकल आपण करू शकतो ॲमीटरचे. ओके, प्रत्येक न्यूमरिकल आपण इथे करू शकतो ॲमीटरच्या रिलेशनमध्ये जे काही न्यूमरिकल असतात ते सर्व. ओके, तर आता तुम्ही मला म्हणाल यार की सर करंट कुठे मेजर केला, आणि करंट कुठे मेजर केला. तुम्ही तर काय केलं माहिती का, जो करंट येतोय त्याला इकडे थोडा पाठवला, असं पाठवलंय तुम्ही करंट, नाही का. मी म्हणतो यार ठीक आहे यार, एक काम करतो जरा, मी थोडंसं आता सेटअप करतो. पहा काय हे इम्पॉर्टंट आहे. पहिले हे अरेंजमेंट नीट पहा, अरेंजमेंट पहा परत. ओके, गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये शंट रेजिस्टन्स लावायचा, थोडंसं करंट वरून थोडंसं करंट खालून. ओके, याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम करायचा, आणि या कॉन्सेप्टवरती हर एक न्यूमरिकल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन. ठीक आहे, बट आता मेन जो प्रश्न आहे आपला की करंट कुठे मेजर केला, हे तर फक्त काहीतरी कॅल्क्युलेशन दाखवतात. मेन करंट तर आपला हा आहे ना. मग मी म्हणतो तुम्हाला 1-2 मिनिट पहा. समजा यार की गॅल्व्हनोमीटर गॅल्व्हनोमीटर काहीतरी रीडिंग दाखवतोय. किती रीडिंग दाखवतोय माहिती का, मे बी से फॉर एक्झाम्पल 10 मिली अँपियर 10 मिली अँपियर असं रीडिंग दाखवतोय गॅल्व्हनोमीटर. मग तुम्हाला काय करायचं असतं माहिती का, हे पहा IG इंटू G म्हणजे याच्यावरतीचं व्होल्टेज, आणि वरचा व्होल्टेज काय रे बाबा I मायनस ऑफ IG, बरोबर ना, इंटू तो RS. तुम्हाला काय माहिती आहेत का, काय माहिती आहे का, हे ॲमीटर बनला आहे ना, म्हणजे RS माहिती आहे तुम्हाला, म्हणजे काहीतरी लावलाच असेल ना शंट रेजिस्टन्स तुम्ही. RS माहिती आहे, हे G माहिती आहे, गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स माहिती आहे, गॅल्व्हनोमीटर मधून किती करंट जातो हे माहिती आहे की नाही, कारण गॅल्व्हनोमीटर तर पॉइंटरनी दाखवतो ना किती करंट जातोय, बरोबर ना. हे पहा गॅल्व्हनोमीटर पॉइंटर वरतून दाखवतोय किती करंट जातोय, मे बी 10 मिली अँपियर करंट जातोय गॅल्व्हनोमीटर मधून, बरोबर ना. हे असे मार्किंग्स आहेत तिथे गॅल्व्हनोमीटर मध्ये. ठीक आहे, मान्य तुम्हाला आहे, ठीक आहे, सो डन. सो IG माहिती आहे, G माहिती आहे, RS माहिती आहे, IG माहिती आहे. मग तुम्हाला I निघू शकतो की नाही, I निघेल ना. मग कॅल्क्युलेशन करायचं, आयचा व्हॅल्यू फाइंड करायचा. समजा कॅल्क्युलेशन करून आयचा व्हॅल्यू जर का समजा 20 अँपियर आला, किती 20 अँपियर आला, बरोबर. समजून घ्या, मग टोटल करंट जो फ्लो होतो इथून I तो 20 अँपियर आहे. आता मग तुम्ही मला म्हणाल की सर आम्ही जो ॲमीटर यूज करतो तो डायरेक्टली आम्हाला रीडिंग दाखवतो, मग आम्ही काय हे कॅल्क्युलेशन नाही करत. मग हे कॅल्क्युलेशन करायला कसं काय सांगतात तुम्ही. हे पहा, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचेच नसतं ॲक्च्युली. हे कॅल्क्युलेशन ॲमीटर बनवते वेळी करायचे असतात. म्हणजे ॲमीटर बनवते वेळी समजा ॲज अ तुम्ही डिझायनर, ओके, तुम्हाला हे माहिती आहे की जर का इथून 10 मिली अँपियर करंट गेला ना, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो मेन करंट आहे तो येते 20 अँपियर. म्हणजे गॅल्व्हनोमीटर भलेही डिफ्लेक्ट होत असेल, 10 मिली अँपियर दाखवत असेल, पण मी या 10 अँपियरला इथे खोडून इथे 20 अँपियर असं लिहीन.
म्हणजे मी कॅलिब्रेशन करतोय. समजा भलेही हा रीडिंग गॅल्व्हनोमीटरचा मे बी 20 मिली अँपिअर साठी असेल, पण 20 मिली अँपिअर इथे आयजीच्या जागी टाकून हे कॅल्क्युलेशन करून मी आयचा व्हॅल्यू जो काही काढेल मे बी 50 अँपिअर काढेल. ओके, तर मग मी इथे 50 अँपिअर लिहीन. भलेही गॅल्व्हनोमीटर मध्ये 20 मिली अँपिअरच करंट जातोय, 20 मिली अँपिअरच करंट जातोय गॅल्व्हनोमीटर मधून. गॅल्व्हनोमीटर रीडिंग पण किंवा डिफ्लेक्शन पण 20 मिली अँपिअर प्रमाणेच दाखवतोय, बट कॅल्क्युलेशन आपण आधीच करून ठेवलेलं आहे आणि आपण कॅलिब्रेट करते वेळी इथे दाखवतोय 50 अँपिअर. म्हणजे हे तर असं आहे यार की माझं वजन से फॉर एक्झाम्पल 66 kg आहे, बट कोणीतरी वेईंग मशीनमध्ये झोलझाल केलाय आणि त्या वेईंग मशीनमध्ये वरती थांबतोय. ओके, आणि तो माझं वजन मे बी समजा 200 kg दाखवत. होऊ शकतं ना? का नाही होऊ शकत? का नाही होऊ शकत सांगा? तेच तर झालेलं इथं, बरोबर ना? सो ॲमीटर आपल्याला डायरेक्टली रीडिंग दाखवतोय. सिंपल, ॲमीटर आपल्याला डायरेक्टली रीडिंग दाखवतोय. सो हा आहे ॲमीटर. हे जे दिसतं ना रे, हा आपला ॲमीटर. ॲमीटर म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटर प्लस शंट रेझिस्टन्स पॅरलल मध्ये. ॲमीटर म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटर प्लस शंट रेझिस्टन्स पॅरलल मध्ये. ॲमीटर हे ज्याच्यामधला करंट मेजर करायचा असतो त्याच्या सिरीज मध्ये लावायचा असतो, कारण की इथे जो करंट फ्लो होतो तोच करंट याच्यामधून पण गेला पाहिजे. सिरीज मध्ये कसं करंट सेम असतं नाही का, तोच करंट पुढे कॅरी झाला पाहिजे. सो म्हणून ॲमीटर हे ज्याच्यामधला करंट मेजर करायचा असतो त्याच्या सिरीजला लावायचा असतो. अँड व्हॉट इज ॲमीटर? ॲमीटर इज गॅल्व्हनोमीटर प्लस अ स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट रेझिस्टन्स इन पॅरलल. इतकं लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, आता मी तुम्हाला न्यूमेरिकल करून दाखवतो काही. पहा करंट फ्लोइंग थ्रू अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स 900 ओहम. ओके, डायग्राम फक्त लक्षात ठेवायचं काय. ओके, करंट फ्लोइंग थ्रू अ कॉइल ऑफ रेजिस्टन्स 900 ओहम इज टू बी रिड्यूस बाय 90% म्हणे. कॉइल म्हणजे समजलं ना, मे बी ते गॅल्व्हनोमीटरच कॉइल विचारतात. ठीक आहे, चलो. ओके पहा आता तो जो गॅल्व्हनोमीटर आहे ना, गॅल्व्हनोमीटर, ओके, त्यातला करंट 90% रिड्यूस करायचा. 900 ओहम आहे पाहायचा रेजिस्टन्स, 900 ओहम. यातून जो करंट जातोय ना, जो काही जात असेल करंट, 90% करंट रिड्यूस करायचा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स कनेक्टेड अक्रॉस द कॉइल? म्हणजे यातला करंट जर का कमी करायचा असेल तर तुम्हाला एक दुसरा मार्ग द्यायला लागेल त्याला करंटला फ्लो व्हायला, आणि इथे काहीतरी रेजिस्टन्स टाकायला लागेल. असा रेजिस्टन्स टाका की 90% करंट याच्यातला कमी होईल, म्हणजे 90% इकडून जाईल आणि फक्त 10% इकडून जाईल. असं काहीतरी करा. सांगू का मग काय करायचं? एकदम सिंपल. हे बघा, कोणता फॉर्म्युला बिलवला काही लक्षात नाही ठेवायचं तुम्हाला, काहीच लक्षात नाही ठेवायचं. एक नॉर्मल सिंपलचा कॉन्सेप्ट आहे. हा डायग्राम फक्त लक्षात ठेवायचा आणि पॅरल मध्ये व्होल्टेज सेम. इतक्याच पॉईंटवरती सर्व न्यूमेरिकल्स आपण इथे करतो. पार 90% करंट रिड्यूस करायचा. समजा मग 100 करंट आला, 100 करंट आला, 90% रिड्यूस करायचं म्हणजे काय? 90% इथून जायचं आहे, 10% इथून जायचं. मान्य आहे तुम्हाला? मग याच्यावरती व्होल्टेज काय असतं रे? करंट I इंटू आर. सो 90 इंटू RS. याच्यावरती व्होल्टेज काय? 10 इंटू G. 10 into G, 0 0 will get cancelled. So RS shunt resistance is equal to G by 9. G 900 by 9 करा 100 येतं. So answer should be 100. That is option number D. हा आपला इथे आन्सर असणार आहे. इतकंच आहे रे फक्त. बस तुम्हाला लक्षात ठेवायचं की व्होल्टेज सेम असतं दोन्हीवरती. पहा, जसे क्वेश्चन नंबर 2. ओके, सॉरी नाही, क्वेश्चन नंबर 2 हा आहे. ठीक आहे, तर पहा यार, थोडेसे क्वेश्चन इकडे तिकडे आहेत. ओके, सिक्वेन्स नाही घेतोय, ॲमीटरचे पहिले घेतोय क्वेश्चन. नाउ सी काय म्हणतात. ओनली 1% ऑफ टोटल करंट इज टू बी पास्ड थ्रू गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स G म्हणे. यार हे पहा, गॅल्व्हनोमीटर बरोबर. ते काय म्हणता माहिती का, जो करंट येतोय ना त्यातला फक्त 1% इथून गेला पाहिजे, म्हणजे बाकीचा वरतून गेला पाहिजे. बाकीचं जाण्यासाठी प्रोव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे इथे एक रेजिस्टन्स लावला पाहिजे आपण, शंट रेजिस्टन्स RS बोलतो मी त्याला. काय म्हणतात, 1% ऑफ करंटच पाहिजे ना तुम्हाला इकडे, 1% ऑफ करंटच पाहिजे ना. आणि ते बोलतात की गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स इज G. हा ठीक आहे यार, चलो मान्य. म्हणजे इथून गेला पाहिजे 1 आणि इथून गेला पाहिजे 99. हे झेपतं तुम्हाला. तिथून गेला पाहिजे 1, बाकी वरतून गेला पाहिजे 99. बिकॉज 100 करंट जर का आला, 1% इथून, 99% वरतून. आपल्याला माहिती दोघांवरती व्होल्टेज सेम. इन पॅरलल कॉम्बिनेशन व्होल्टेज रिमेन्स सेम. सो 99 इंटू RS काय 99 इंटू RS इट शुड बी इक्वल टू 1 इंटू G. बरोबर. सो RS चा व्हॅल्यू काय असेल यार? G डिवाइड बाय 99. असं आहे का ऑप्शन? G डिवाइड बाय 99. दॅट इज ऑप्शन नंबर C. आपला इथे आन्सर असेल. सिंपल. तर पाहिलं आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात. अ मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मीन्स गॅल्व्हनोमीटर ऑफ अ रेजिस्टन्स 100 ओहम. ठीक आहे यार, चलो एक गॅल्व्हनोमीटर आहे जसं की रेजिस्टन्स 100 ओहम आहे. मान्य आहे, गॅल्व्हनोमीटर आहे जसं की रेजिस्टन्स आहे 100 ओहम. ठीक आहे यार, मान्य. ओके, पुढे. इज यूज्ड ॲज अन ॲमीटर म्हणून यूज करायचा आहे. युजिंग अ रेजिस्टन्स ऑफ 0.1 ओहम. काय 0.1 ओहमचा रेजिस्टन्स लावतोय आपण इथं. ओके, पॅरललमध्ये. हेच तर असतं ना असं, बरोबर. ठीक आहे. ॲमीटर म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटरच्या पॅरललमध्ये स्मॉल व्हॅल्यू ऑफ शंट रेजिस्टन्स. डन. पुढे काय म्हणतात ते. अ मॅक्सिमम डिफ्लेक्शन करंट इन अ गॅल्व्हनोमीटर इज 100 मायक्रो अँपिअर. म्हणजे काय म्हणतात माहिती का,
मॅक्सिमम रोटेशन झाला आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन ज्यावेळेस त्यांनी दाखवला, तर त्यावेळीचा करंट जो आहे ना तो आहे 100 मायक्रो अँपियर. याच्यापेक्षा जास्त करंट नाही फ्लो होऊ शकत बाबा इथं. मग याला मी IG बोलतो. काय याला मी बोलतोय IG. ओके, ठीक आहे. चलो पुढे. फाइंड मिनिमम करंट इन द सर्किट सो दॅट ॲमीटर शोज मॅक्सिमम डिफ्लेक्शन. ठीक आहे यार. फाइंड मिनिमम करंट. फाइंड मिनिमम करंट इन दी सर्किट. म्हणजे असं एक करंट फाइंड करायचं, मिनिमम करंट फाइंड करायचा आहे की तो मॅक्सिमम डिफ्लेक्शन दाखवेल. म्हणजे असं करंट फाइंड करायचं आहे की तो मॅक्सिमम डिफ्लेक्शन दाखवेल. बरोबर ना. याच्यापेक्षा जास्त करंट जर तुम्ही काढला तर तो मॅक्सिमम डिफ्लेक्शन दाखवेलच. मे बी ब्रेक पण होऊ शकतो. सो तिथे नाही जायचं आहे. बरोबर. मग तुम्हाला असा करंट फाइंड करायचा आहे की इथून 10 मायक्रो अँपियर करंट गेला पाहिजे. एवढंच आहे ना बाबा. फाइंड करंट सच दॅट इट शोज मॅक्सिमम डिफ्लेक्शन. फाइंड करंट सच दॅट हा मॅक्सिमम डिफ्लेक्शन तेव्हाच दाखवेल जेव्हा इथे एवढा करंट फ्लो होईल. ठीक आहे. चलो मग तो करंट आपल्याला फाइंड करायचा आहे. माहित नाही किती करंट आहे तो I बोलतो मी त्याला. काही फॉर्म्युला वगैरे नाही. बिलकुल नाही. मग काय सांगतो मी तुम्हाला, इथून जर का IG जात असेल ओके, तर इथून काय जाणार रे, I मायनस ऑफ 100 मायक्रो अँपियर. इथून 100 मायक्रो अँपियर जात असेल तर वरतून I मायनस 100 मायक्रो अँपियर करंट जाईल. बरोबर ना. बेसिक तर इतकंच माहिती आहे यार की याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे. तुम्ही म्हणणार याच्यावरती व्होल्टेज काय, I इंटू R. काय I मायनस 100 मायक्रो अँपियर. मायक्रो मीन्स 10⁻⁻⁶ करतो. सो I इंटू R. रेजिस्टन्स 0.1 आहे ना. रेजिस्टन्स 0.1 आहे. अँड दॅट शुड बी इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज काय, I इंटू R. I आहे 100 इंटू 10⁻⁻⁶. I इंटू R काय यार, R तर 100 आहे. आरचा व्हॅल्यू परत 100 आहे बा इथे. आरचा व्हॅल्यू परत 100 आहे इथे. समजतं का तुम्हाला हे. मग तुम्हाला काय काढायचं समजलं ना, तुम्हाला तो I काढायचा आहे. म्हणजे इथून येणारा करंट काढायचा आहे. कोणता फॉर्म्युला यूज केला का, नाही ना. सिम्पलचा कॉन्सेप्ट आहे. इथला व्होल्टेज सेम करायचं बस. करंट थोडंसं डिवाइड करायचं. किर्चॉफ्स लॉ यूज केलेला आहे आपण. करा यार कॅल्क्युलेशन करा. बट हे ऑप्शन्स पाहतोय तर ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो पहा कॅल्क्युलेशन कसे करायचे. कधी थोडंसं अप्रॉक्स पण करायला लागतं. हे 1 मिली अँपियर, 10 मिली अँपियर, 100 मिली अँपियर, 1000 मिली अँपियर. मला समजतं की गॅपमध्ये कॅल्क्युलेशन म्हणजे खूप जवळ कॅल्क्युलेशन नाही येत, आन्सर ऑप्शन्स नाही येत. सो करूया जरा फास्ट म्हणजे काही थोड्याशा गोष्टी निग्लेक्ट करू शकतो आपण इथे. जसं की पहा आता 10⁻⁴ आहे. 10⁻⁴ इंटू 10⁻⁻⁶ 10⁻⁻² असतो. मान्य यार. आता पहा I आहे I मायनस ऑफ हा काय यार, हा 10⁻⁴ आहे. बरं, हा 10⁻⁴ आहे. इंटू 0.1 तिकडे जाऊन डिवाइड जर का झाला तर 10⁻⁻² डिवाइड बाय 0.1 कराल, यू विल गेट 0.1 ना. तुम्हाला 0.1 मिळून जातं. ओके ठीक आहे यार. आता हा 10⁻⁴ पहा काय 0.1 प्लस 10⁻⁴ म्हणजे 0.0001 करा. काय बनणार आहे यार, हा 0.1001 अँपियर बनणार आहे. मिली म्हणजे काय, 1000 मल्टिप्लाय करायला लागतं. 1000 बरोबर ना. हे करूनच दाखवतो यार. जाऊ द्या. 0.1001 1000 मल्टिप्लाय करा. हा इतका अँपियर आहे. इंटू 1000 कराल तर 100.1 बनेल नाही का. 100.1 मिली अँपियर इतका करंट फ्लो होतोय नाही का बाहेरून. म्हणजे इथून इतका करंट आला पाहिजे. 100.1 मिली अँपियर. येस और नो. चलो जातोय पुढे. पहा गॅल्व्हनोमीटर कॉईल ऑफ रेजिस्टन्स 50 ओहम. पहा इतके क्वांटिटीचे म्हणजे इतके न्यूमेरिकलचा क्वांटिटी असेल ना की तुम्हाला एंडपर्यंत कधी ना कधी ॲमीटर समजूनच जाईल व्यवस्थित. गॅल्व्हनोमीटर कॉईल ऑफ रेजिस्टन्स 50 ओहम. ठीक आहे. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 50 ओहम आहे. ठीक आहे. चलो मान्य. पुढे शोज फुल डिफ्लेक्शन फॉर करंट ऑफ 100 मायक्रो अँपियर. 100 मायक्रो अँपियर जर का फ्लो झाला ना तर फुल डिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे. चलो ओके. पुढे शंट रेजिस्टन्स इज टू बी ॲड केला बाबा शंट रेजिस्टन्स. ठीक आहे. ओके. सो हॅज टू वर्क ॲज अन ॲमीटर ऑफ रेंज 10 मिली अँपियर. म्हणे समजतं का, रेंज म्हणजे समजतं का. तो ॲमीटर 10 मिली अँपियर इथपर्यंत करंट मेजर केला पाहिजे. ॲमीटरने 10 मिली अँपियर पर्यंत करंट मेजर केला पाहिजे. म्हणजे 10 मिली अँपियर जर का करंट आला तर चाललं पाहिजे सर्व काही. म्हणजे ब्रेक नाही झालं पाहिजे. बरोबर ना. 10 मिली अँपियर पर्यंतचा करंट मेजर करायचा आहे. म्हणजे 10 मिली अँपियर आला तर सर्व काही ओके राहिलं पाहिजे. बट 10 पेक्षा जास्त आला तर मे बी ब्रेक झाला तरी ठीक आहे, काही ऍक्सेप्ट करायला आपण काही प्रॉब्लेम नाही. बट 10 आला तर ब्रेक नाही झाला पाहिजे. 10 आला तर ब्रेक नाही झाला पाहिजे म्हणजे काय, ब्रेक न होण्यासाठी इथून मॅक्स टू मॅक्स इतकाच करंट जाऊ शकतो. मॅक्स टू मॅक्स इतका करंट जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत. ठीक आहे मान्य मला. मग एक काम करा ना, इथून किती जाईल रे मग. 10 मिली अँपियर आला. 10 इंटू 10⁻³ मिली म्हणजे 10⁻³ मायनस ऑफ इथून काय जातोय 100 इंटू 10⁻⁻⁶ इतका करंट वरतून जातोय. शंट रेजिस्टन्स माहित नाही यार, RS बोलतो मी. काय बोलतो, RS बोलतो शंट रेजिस्टन्सला. ठीक आहे. आता मी काय सांगतो तुम्हाला, याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे. एकच साधाचा कॉन्सेप्ट आहे. I इंटू R करा. 100 मायक्रो म्हणजे 10⁻⁶
आर आहे 50, इट शुड बी गुड. याच्यावरती व्होल्टेज काय आहे, आय इंटू आर करा. 10 रेज टू काय बनणार तो -2 मायनस ऑफ 10 रेज टू काय बनणार हा -4 इंटू आर एस करतो. काय काय आर एस करतो मी इथे, बरोबर. मग होतं काय पहा, 1 2 3 3 0 आणि इथे 10 रेज टू -3 बनणार आहे. म्हणजे 5 इंटू 10 रेज टू -3 बनतोय मायनस ऑफ. आता हे काय बनलं, 10 रेज टू -2 इथून कॉमन करा. ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ 10 रेज टू -2 बनणार आहे इंटू आर एस बनणार आहे. हे मान्य तुम्हाला. 10 रेज टू -2 इथे 10 रेज टू -1 बनणार. मग तो तिकडे जाऊन डिवाइड होईल, वरती जाईल, प्लस होईल, बरोबर. 1 मायनस 0.01 आहे, ॲक्च्युली 0.01 आहे. 0.01 मायनस कराल ना 1 मधून 0.99 बनणार. 0.99 इकडे येऊन डिवाइड होणार. सो आन्सर शुड बी 5 इंटू 10 रेज टू -1 डिवाइड बाय 0.99. यार हे वरती 0.5 आहे, हे मान्य की नाही तुम्हाला. 0.5 पेक्षा थोडंसं जास्त बनणार आहे आर एसचा व्हॅल्यू. सो 0.5 पेक्षा थोडंसं किंचितचा जास्त. ओके, 0.5चा ॲप्रॉक्स केलं त्यांनी पण, बरोबर, ॲप्रॉक्स केलेलं. सो 0.5 ओहम इन पॅरल मध्ये कनेक्ट करायचा असतो शंट रेजिस्टन्स हा पॅरल मध्ये कनेक्ट करायचा असतो मुलांना. यस, जाऊया पुढे. पाहा आता पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट काय म्हणता, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज 50 ओहम. ठीक आहे, थोडंसं स्पीड वाढवतोय पहा. गॅल्व्हनोमीटर यार, गॅल्व्हनोमीटर आहे आपल्याकडे एक. ओके, जसं की रेजिस्टन्स किती आहे माहिती आहे का, 50 ओहम. ठीक आहे, चलो. ओके, करंट रिक्वायर्ड टू गिव्ह फुल स्केल डिफ्लेक्शन इज 100 मायक्रो अँपियर. ठीक आहे, 100 मायक्रो अँपियर फ्लो झाला ना तर फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे, काय करायचं आहे, ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं जो की 10 अँपियर करंट मेजर केला पाहिजे. मग पहा, ॲमीटरमध्ये माहिती आहे आपल्याला कन्वर्ट करायचं म्हणजे पॅरलमध्ये शंट रेजिस्टन्स लावायचं, बट 10 अँपियर पर्यंत मेजर केला पाहिजे. म्हणजे इनकमिंग करंट 10 अँपियर असेल तरी काही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. ठीक आहे, चलो. जर का इनकमिंग 10 असेल, इकडे 100 मायक्रो अँपियर असेल तर राहिलेला वरतून जाईल. म्हणजे 10 मायनस ऑफ 100 मायक्रो मीन्स 10 रेज टू -6 अँपियर इतकं करंट वरतून जाणार आहे. शंट रेजिस्टन्स किती आहे तेच फाइंड करायचं. शंट रेजिस्टन्सच फाइंड करायचं आपल्याला. कसं फाइंड करणार, यावरती व्होल्टेज सेम करा. यावरती व्होल्टेज सांगा बरं. 100 मायक्रो मीन्स 10 रेज टू -6 इंटू 50 करा. आय इंटू आर अँड दॅट इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज काय आहे, याच्यातलं करंट 10 मायनस 100 इंटू 10 रेज टू -6 इंटू आर एस करा. इंटू काय, आर एस करा. हा तिकडे जाऊन डिवाइड होतो, काढा ना. आर एसचा व्हॅल्यू फाइंड होईलच ना तुम्हाला नक्कीच. झेपतं का तुम्हाला हे. आता मी जरा ऑप्शन पाहतोय ना, तर ऑप्शन मला जरा बऱ्यापैकी दूर वाटतात बरं. तर मी याला निग्लेक्ट करतोय टोटली. का माहिती का, कारण की हा 10 रेज टू -4 बनतो. 10 रेज टू -4 मीन्स 0.0001 बनतो. 10 मायनस 0.0001, अरे यार ऑलमोस्ट 10च असणार आहे, बरोबर. सो फक्त 10 जाऊन तिकडे डिवाइड 0 विल गेट कॅन्सल, बरोबर. हा तर 10 रेज टू -4 आहे यार. 10 रेज टू -4. सो आन्सर शुड बी 5 इंटू 10 रेज टू -4. आन्सर शुड बी 5 इंटू 10 रेज टू -4 इन पॅरल, बरोबर ना. पॅरल मध्ये हे झेपतं का तुम्हाला. सो ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे. येस गाईज, जातो पुढे. नेक्स्ट पहा, टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आता हा काय म्हणतात, गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. चलो, गॅल्व्हनोमीटर आहे, गॅल्व्हनोमीटर जसं की रेजिस्टन्स 100 ओहम आहे. ठीक आहे, ओके, डन. फुल स्केल डिफ्लेक्शन कितीला दाखवतो, 100 मायक्रो. अरे यार, प्रत्येक सममध्ये 100 मायक्रो अँपियरच दाखवतो फुल स्केल डिफ्लेक्शन. जरा चेंज पण होऊ शकतं एक्झाम मध्ये, हे समजून घ्या प्लीज. व्हॉट शंट रेजिस्टन्स शुड बी ॲडेड सो दॅट ॲमीटर कॅन हॅव रेंज ऑफ 0 to 10 मिली अँपियर. काय 10 मिली अँपियर म्हणजे भाऊ 10 मिली अँपियर पर्यंत करंट जाऊ शकतो बरं. 10 मिली अँपियर पर्यंत करंट जाऊ शकतो. 10 मिली अँपियर जर का तिथून येत असेल तर वरतून किती जाईल, 10 मिली मीन्स 10 रेज टू -3 मायनस ऑफ इथून काय 100 इंटू 10 रेज टू -6 इतकं वरतून जाणार. मग शंट रेजिस्टन्स इथे कनेक्ट करायचा आहे. मला वाटतं आता हा तुम्हाला समजलाच आहे ना रे काय करायचं. 10 मिली अँपियर पर्यंत करंट मेजर करायचा आहे म्हणजे तो तितका येणार आहे असं समजून घ्यायचं. मग तितका जरी आला ना तरी इथे इतकाच गेला पाहिजे, याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत, मग राहिलेला वरती. मग असं शंट रेजिस्टन्स फाइंड करा, बरोबर ना. असं शंट रेजिस्टन्स फाइंड करा. आता थोडंसं नीट समजून घ्या. जर का शंट रेजिस्टन्स आता कॅल्क्युलेशननी जो काही येईल त्याच्यापेक्षा जर का जास्त रेजिस्टन्स असेल, म्हणजे इथे वरती जास्त रेजिस्टन्स म्हणजे थोडंसं अपोज करेल तो, म्हणजे करंट जरा जास्त खालून पाठवेल, मग हा ब्रेक होईल, ते नाही चालणार आपल्याला. शंट रेजिस्टन्स त्याच्यापेक्षा कमी असेल तरी चालेल. शंट रेजिस्टन्स जर का कॅल्क्युलेशनच्या शंट रेजिस्टन्सपेक्षा कमी असेल तरी पण चालेल. मग काय होईल, वरचा रेजिस्टन्स जर का कमी असेल ना तर जास्ती करंट वरतून जाईल, म्हणजे इथून आणखीन थोडं कमी झाला, म्हणजे 100 पेक्षा पण आणखीन कमी झाला. मग हा तर म्हणजे येऊ दे, आणखीन येऊ दे, म्हणजे 10 पेक्षा पण जास्त मेजर करेल तो. समजतं ना. 10 तर मेजर करेल, बट 10 पेक्षा पण जास्त मेजर करू शकतो. समजतं ना मग तुम्हाला हे काय सीन आहे, नाही का. पण त्यांनी म्हणलं ना 0 to 10 म्हणजे मॅक्सिमम 10च समजायचं फक्त, हे समजून घ्या. ओके, आपल्याला माहिती पॅरलमध्ये व्होल्टेज सेम म्हणजे याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे, एक्झॅक्टली सेम. सो 100 मायक्रो मीन्स 10 रेज टू -6 इंटू आर, आय इंटू आर, याच्यावरती व्होल्टेज दॅट इज इक्वल टू याच्यावरती व्होल्टेज काय आहे हे करंट 10 इंटू 10 रेज टू -3 मायनस ऑफ 100 इंटू 10 रेज टू -6 इंटू आर, आर एस करा. कॅल्क्युलेशन करा यार, आर एस तिथेच राहतो, हा तिकडे डिवाइड होतो. कॅल्क्युलेशन जो काही बनेल तो बनेल आन्सर. कॅल्क्युलेशन तुमच्यावरती, बरोबर. तर पाहिलं नेक्स्ट आर्टिकल व्होल्टमीटर. पहा आपला ॲमीटर झालेला आहे, एक 6 न्यूमरिकल्स आपण केले आहेत ॲमीटरवरती.
आणखीन पण करायचे आहे आपल्याला. पहिले आपण व्होल्टमीटर करूया, व्होल्टमीटरवरती काही न्यूमेरिकल्स एमसीक्यूज करूया, त्याच्यानंतर व्होल्टमीटर प्लस ॲमीटर दोघांना मिक्स करून काही एमसीक्यूज करूया. येस गाईज. तर पहा यार, व्होल्टमीटर काय असतो? तर व्होल्टमीटर हा बेसिकली व्होल्टेज नाही तर करंट मेजर करत असतो, बट दाखवत असतो व्होल्टेज. परत सांगतो, करंट डिटेक्ट करतो, करंट मेजर करतो, बट रिप्रेझेंट व्होल्टेज करत असतो. ते म्हणणार कसं काय? जसं की वेइंग मशीन काय करतं? मास थोडी ना मेजर करतं. हे पहा, ज्यावेळेस आपण एका वेइंग मशीनवरती थांबतोय, वजन करतोय, बरोबर, तर तो तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपण एक्झर्ट करतोय त्या वेइंग मशीनवरती, तो फोर्स मेजर करत असतो, बरोबर ना. जर का समजा ग्रॅव्हिटीच नसली असती, हा एक पर्टिक्युलर वेइंग मशीन असेल फॉर एक्झाम्पल, ओके, पर्सन आहे जो की त्या वेइंग मशीनवरती थांबलेला आहे, बरोबर, त्याच्यासमोर रीडिंग येतं ना, लगेच इथे काहीतरी असतं लिहिलेलं, समजा 61.4 समथिंग असं काहीतरी असेल, केजी असेल, बरोबर ना. तर ठीक आहे, चलो ओके. काय करतो वेइंग मशीन? आपण वेइंग मशीनवरती थांबतो म्हणजे आपण त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतो. फोर्स म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करतो आपण, बरोबर ना. म्हणजे ऍक्च्युअलमध्ये तर तो आपला फोर्स मेजर करत असतो न्यूटनमध्ये, पण दाखवत काय असतो? तो दाखवतो आपल्याला मास. म्हणजे आतमध्ये काहीतरी जरा झोलझाल करून ना फोर्सला मासमध्ये कन्व्हर्ट करून त्यांनी दाखवलेलं आहे. सो सेम व्होल्टमीटर पण हेच करत असतं, मेजर करत असतो करंट, पण दाखवत असतो व्होल्टेज. मग तुम्ही म्हणणार हे कसं काय? पाहूया आपण तेच कसं काय. पहा यार, आता काय सांगतो पहा, लक्ष द्या. इथे एक बॅटरी लावली आहे मी. आता इथे एक रेझिस्टन्स आहे, नाही का, इथे एक रेझिस्टन्स आहे, तर काहीतरी करंट जात असेल यार, काहीतरी करंट जात असेल इथून. से फॉर एक्झाम्पल बॅटरी इज 4 व्होल्ट, ओके. बॅटरीला इंटरनल रेझिस्टन्स पण आहे, बरं, बॅटरीला इंटरनल रेझिस्टन्स पण आहे. किती आहे सोडून द्या, चलो. हा जो रेझिस्टन्स आहे तो आहे 4 ओहम. रेझिस्टन्स किती रे मुलांना? 4 ओहम हा रेझिस्टन्स आहे. तर ठीक आहे, चलो. करंट जातोय, मे बी से करंट 0.5 एम्पियर. करंट किती जातोय? 0.5 एम्पियर इतका करंट फ्लो होतोय या सर्किटमध्ये. येस. आता सांगा बरं, 0.5 एम्पियर फ्लो होतोय, याच्यामधून जातोय. सो याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप इज V इज इक्वल टू I इंटू R असतो, ओके. सो व्होल्टेज ड्रॉप काय रे? I किती आहे? 0.5. रेझिस्टन्स किती आहे? 4 आहे. मल्टिप्लाय करा, यू विल गेट 2 व्होल्ट. म्हणजे याच्यावरती जो व्होल्टेज आहे ना तो आहे 2 व्होल्ट. पण हे 2 व्होल्ट आपण कॅल्क्युलेशन करून फाइंड केलंय. प्रत्येक वेळेस हा करंट, ओके, मेजर नाही करू शकत आपण. कसा मेजर करणार? प्रत्येक वेळेस कसा मेजर करणार करंट सर्किटमध्ये? डायरेक्टली मला व्होल्टेजच पाहिजे. कुठे करंट मेजर करणार? कुठे रेझिस्टन्स मेजर करणार? बरोबर, सर्किटमधला कॉम्पोनंटचा रेझिस्टन्स कुठे मेजर करत बसणार प्रत्येक वेळी? आणि भले रेझिस्टन्स मेजर केला तरी त्याच्यामध्ये पण एरर येऊ शकतो ना. सो डायरेक्टली एक काम करूया, व्होल्टेजच मेजर करूया आपण. म्हणजे असं काहीतरी डिव्हाइस द्या यार की डायरेक्टली व्होल्टेज मेजर झाला पाहिजे. डायरेक्टली व्होल्टेज मेजर झाला पाहिजे. ठीक आहे यार. सो व्होल्टेज मेजर झाला तर पाहिजे 2 व्होल्ट इतका व्होल्टेज मेजर झाला पाहिजे. म्हणजे याच्यावरती 2 व्होल्ट ड्रॉप आहे, बरं, 2 व्होल्ट इतका व्होल्टेज मेजर झाला पाहिजे. आता आपण काय केलं माहिती? करंट मेजर करण्यासाठी गॅल्व्हनोमीटर या रेझिस्टन्सच्या असं सिरीजमध्ये लावला होता. का? कारण की याच्यातून जो करंट जाणार आहे तोच पुढे गेला पाहिजे त्याच्यामधून पण, बरोबर. म्हणजे त्यांनी तोच करंट मेजर करेल जो याच्यामधून पास होता. हा ठीक आहे, बरोबर. मग व्होल्टमीटरचं कसं असतं माहिती का? याच्यावरती जो व्होल्टेज आहे तोच व्होल्टेज बेसिकली याच्यावरती पण असेल, बरोबर ना. तर हा स्वतःवरतीचा व्होल्टेज दाखवेल, म्हणजे इनडायरेक्टली याच्यावरतीचा व्होल्टेज दाखवेल. सो म्हणून व्होल्टमीटर हा पॅरलली कनेक्ट करत असतो आपण. याच्यावरतीचं व्होल्टेज पण याच्यावरती असला पाहिजे सेम एक्झॅक्टली, कारण की पॅरलमध्ये माहिती आहे आपल्याला व्होल्टेज दोघांवरती पण सेम असतं. बरोबर आहे. ठीक आहे यार, चलो मी एक काम करतो, मी गॅल्व्हनोमीटर लावणार आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये असं कनेक्ट केलं पाहिजे. हे थोडंसं रब करतोय काय इथला पार्ट. आता करंट वगैरेच्या व्हॅल्यूज माहित नाही आपल्याला, सोडून द्यायचा. ओके, ठीक आहे. आता मी केलं काय पहा, आपल्याकडे गॅल्व्हनोमीटरच आहे. गॅल्व्हनोमीटर मी या रेझिस्टन्सच्या पॅरलली कनेक्ट केलं. पण जरा इश्यू काय होतो मी तुम्हाला सांगतो पहा. इश्यू काय होतो तुम्हाला माहिती का? पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये नेट रेझिस्टन्स काय नेट रेझिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. या दोघांमध्ये जो छोटा आहे, कमी आहे, त्याच्यापेक्षा पण या दोघांचा नेट रेझिस्टन्स कमी असतो. म्हणजे समजा जर का गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स असेल समजा 4 असेल तर दोघांचा मिळून रेझिस्टन्स 2च होतो फक्त. ओव्हरऑल रेझिस्टन्स जर का 2 झाला म्हणजे कमी झाला. आधी किती होता? हे लावण्याच्या आधी 4 होता, आता 2 झाला, म्हणजे अपोजिशन कमी झाला. म्हणजे करंट वाढेल ना आता. झेपतंय तुम्हाला? करंट वाढेल ना आता. मग करंट जर का वाढेल तर गोष्टी जरा चेंज होतील यार. म्हणजे आधी जो व्होल्टेज याच्यावरती होता तो आता मे बी नाही राहणार, काहीतरी वेगळा व्होल्टेज असेल. असं नव्हतं पाहिजे यार, समजतंय का? असं नव्हतं पाहिजे. आधी जितका व्होल्टेज होता तितकाच आत्ता पण असला पाहिजे. मग काय केलं पाहिजे यार?
पहिली तर गोष्ट ही आहे पहिली तर गोष्ट ही आहे की गॅल्व्हॅनोमीटर इथे असं लावला जरी तरी पण याचा जो ओव्हरऑल रेजिस्टन्स आहे, ओव्हरऑल रेजिस्टन्स जो आहे ना याचा ओव्हरऑल रेजिस्टन्स हा 4च राहिला पाहिजे, किंवा 4च्या आसपास राहिला तरी ठीक आहे, मी समजू शकतो, चालेल तितकं फार, थोडंफार एरर चालेल, एकदम थोडंफार एरर चालेल. म्हणजे मला एक समजत आहे की याचा ओव्हरऑल रेजिस्टन्स शुड बी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4. मग मी विचार करतो यार की रेजिस्टन्स इन अ पॅरल कॉम्बिनेशन 1/RP इज इक्वल टू 1/4 बरोबर ना, प्लस 1/G 1 काय G बरोबर ना, असं असतो ना. ठीक आहे, मग मी विचार करतोय जर का हा 0 झाला तर, हा जर का 0 झाला तर त्याला काहीतरी करून 0 करूया आपण. समजा जर का हा 0 झाला, 1/RP इज 1/4 म्हणजे उलटा केलं तर RP इज इक्वल टू 4, म्हणजे पॅरल कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स ऑलमोस्ट 4 बनून गेला. हा 0 होण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स हा इन्फिनिटी असला पाहिजे. इन्फिनिटी म्हणजे खूप जास्त. तर गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स हा खूप जास्त असला पाहिजे, बरोबर ना, हे झेपतंय ना तुम्हाला. सो गॅल्व्हॅनोमीटरचा रेजिस्टन्स खूप जास्त नसतं यार, असतं 50 असतं, 60 असतं, 100 ओहम असतं, बट इन्फिनिटी एवढं जास्त नसतो. इन्फिनिटी एवढं जास्त नसतो, म्हणजे खूप अति पण जास्त नसतो तो. म्हणजे हा 0 होणे थोडंसं अवघड आहे, फक्त गॅल्व्हॅनोमीटर लावून 0 होणे थोडंसं अवघड आहे. मग काय करायचं सांगतो मी तुम्हाला, एक आयडिया देतो मी तुम्हाला. या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीजमध्ये या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीजमध्ये एक भला मोठा रेजिस्टन्स तुम्ही लावून टाका. चला, एक भला मोठा रेजिस्टन्स कॅपिटल R लावून टाका. हे पहा, ॲमीटर मध्ये कसं होतं माहिती ना, गॅल्व्हॅनोमीटरच्या पॅरलल मध्ये रेजिस्टन्स लावला होता छोटा, पण इथे कसं आहे गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये खूप मोठा रेजिस्टन्स लावायचा आपल्याला. तुम्ही म्हणणार खूप मोठा का? खूप मोठा का? बिकॉज या दोघांचा मिळून कंबाईन रेजिस्टन्स मोठा बनेल. म्हणजे 1/RP इज 1/4, याचा 4 होता, प्लस 1 तो मोठावाला, मग 1 खूप मोठा इज खूप छोटा, म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे यार, ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे. म्हणजे हे आणि हे ऑलमोस्ट सेम राहतं, म्हणजे रेजिस्टन्स RP हा 4च राहतो परत, नाही का. म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स जो आहे ना, ओव्हरऑल रेजिस्टन्स हे पूर्ण कॉम्बिनेशनचा तो 4च राहतो. म्हणजे ओव्हरऑल सर्किटला इतका असा काही फरक पडणार नाही आता. सो फॉर आयडियल व्होल्टमीटर तो असतो ज्याचा की रेजिस्टन्स हा इन्फिनिटी असतो. इन्फिनिटी जर का याचा रेजिस्टन्स असेल ना, तर तो ऍक्च्युअल सर्किटला काही फरकच नाही करणार, म्हणजे काही कमी जास्ती करणारच नाही करंटला ऍक्च्युअल सर्किटच्या, बरोबर. हा पॉईंट तुम्हाला समजतोय का, की रेजिस्टन्स शुड बी इन्फिनिटी. आयडियल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स इट शुड बी इन्फिनिटी अँड आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स शुड बी 0. ओके, ठीक आहे. ॲमीटरचा समजला ना 0 कसं काय, थोडासा विचार करा तुम्ही, बरोबर. ठीक आहे, आता मी विचार करतोय की इथे खूप मोठा रेजिस्टन्स लावण्याने आणखीन कोणता फायदा झालाय का? मला तरी वाटतं झाला. आणखीन एक फायदा झाला. तुम्ही म्हणणार कोणता? पहा, इथे करंट येत होता, काहीतरी करंट येतो इथे. से फॉर एक्झाम्पल आय जातोय. समजा हा नसता लावला तर वरतून पण ठीकठाक अमाऊंटचा करंट गेला असता की नाही? अरे मग गॅल्व्हॅनोमीटर डॅमेज झाला असता, कारण की गॅल्व्हॅनोमीटरला तर फार कमी करंट पाहिजे असतो. मग एवढा मोठा जर का करंट जाईल तर डेफिनेटली डॅमेज होईल. मग इथे खूप मोठा रेजिस्टन्स लावल्याने झालं असं की हा खूप अपोज करेल. म्हणजे इथून ना जो करंट आलाय ना इथे, बरोबर ना, तर तो इकडून जायला थोडंसं घाबरेल, नाही का, नाहीच जाणार तो, कारण की हे दोघे मिळून खूप जास्त अपोज करतील त्याला. म्हणजे इथून खूपच कमी करंट जातोय. खूपच कमी म्हणजे केवढा करंट जातोय? जेवढा गॅल्व्हॅनोमीटरला चालतो तेवढा, जास्त नाही जाणार, कारण की जास्त गेलं तर ब्रेक होतो. आणि गॅल्व्हॅनोमीटरला खूपच कमी करंट लागत असतो, थोडंसं जरी जास्त झालं तर ब्रेक होत असतो तो. हा पॉईंट समजतो तुम्हाला? सो यार दोन्ही पर्पज सॉल्व्ह झाले माझे इथे, दोन्ही पर्पज सॉल्व्ह झाले, बरोबर ना. तर ठीक आहे, मग इथून जातो IG आणि इथून जातो I - of IG. झेपलं का तुम्हाला? खालतून I - of IG आणि वरतून IG जातो यार, मान्य आहे. ठीक आहे, चलो डन. पुढे काय? मला तर रीडिंग पाहिजे, मला व्होल्टेज पाहिजे याच्यावरती, मला याच्यावरतीचं व्होल्टेज पाहिजे. गॅल्व्हॅनोमीटर काय करत असतो? करंटच डिटेक्ट करत असतो, करंटच डिटेक्ट करतो आणि रीडिंग दाखवतो. समजा जस्ट 2 मिनिटासाठी ॲज्युम करा की इथला हा जो रेजिस्टन्स आहे ना, तर तो आहे 10,000. किती 10,000 आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे ना, तो आहे 100. जस्ट ॲज्युम करा एक 2 मिनिटासाठी, मी तुम्हाला सांगतो की बॅकग्राऊंडला काय चालत असतं. 100 आहे, 10,000 हे तर माहिती असेल ना, हे बनवलंय म्हणजे बनवते माहितीच आहे ना यांचा रेजिस्टन्स काय आहे, असा विषय आहे इथं. IG म्हणजे काय? मॅक्सिमम करंट किती जाणार आहे गॅल्व्हॅनोमीटरमधून? मॅक्सिमम करंट किती जाणार आहे? 10 मिली अँपियर. एक 2 मिनिटासाठी ॲज्युम करा की 10 मिली अँपियर पेक्षा जास्त करंट तिथून जाणार नाहीये. म्हणजे सीन काय माहिती का, तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे ना, तर कसं आहे विषय पहा, इथे आहे से 2, 4, 6, 8 आणि इथे आहे 10 मिली अँपियर.
मिली एम्पियर. ओके, तर तो गॅल्व्हनोमीटर जो काही आहे तो तर करंटच मेजर करणार आहे, करंटच मेजर करणार आहे तो, हे फिक्स तुम्ही समजून घ्या. मग समजा एक 2 मिनिटासाठी समजा की इथून इतकं जास्त करंट नाही जात आहे सध्या, बॅटरी थोडी छोटी आहे. ओके, म्हणजे समजा इथून वरतून नाही का 2 मिली एम्पियरच करंट जातो. 10 जातोय का? नाही, 2च जातं. हे बघा, मॅक्सिमम 10 बोलतोय मी, मॅक्सिमम 10, बरोबर. मग मिनिमम किती पण कमी जाऊ शकतो यार, हे तर डिपेंड करेल बॅटरीवरती वगैरे, मान्य की नाही, बॅटरीवरती पण डिपेंड करेल ना, बरोबर. तर एक 2 मिनिटासाठी पकडा की इथून जर का 2 मिली एम्पियर करंट गेला, किती 2 मिली एम्पियर जर का करंट तिथून गेला समजा, बरोबर ना. तर बॅकएंड वरती कॅल्क्युलेशन असे होतात पहा, बॅकएंड वरती कॅल्क्युलेशन असे होतात. समजा याच्यावरती व्होल्टेजला मी V बोलतो, VL, लोड वरती लोड रेजिस्टन्स बोलतो मी याला. ओके, सो याच्यावरतीचा जो व्होल्टेज आहे तो आहे VL. पण आपल्याला माहिती पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये हा आणि हा पॅरलल आहे की नाही, याच्यावरती जो व्होल्टेज असेल तोच व्होल्टेज त्याच्यावरती पण असेल. मग सांगा यार त्याच्यावरती व्होल्टेज काय, I × R. करंट किती यार तिथून, करंट किती, आत्ता काय बोललो, करंट किती 2 मिली एम्पियर. सो 2 × 10⁻³ इंटू रेजिस्टन्स ना, किती रेजिस्टन्स 10,000 + 100 करा, कारण की व्होल्टेज ड्रॉप याच्यावरती पण आहे, याच्यावरती पण आहे, बरोबर ना. सो 10,000 + 100 कराल तर 10,100 येस स्टुडंट्स, बरोबर. आता हे मल्टिप्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही कराल ना, सो तुम्हाला काय मिळेल माहिती का, हा आय गेस 20.2 मिळेल. किती 20.2 वोल्ट इतका व्होल्टेज मिळेल त्याच्यावरती. या ओव्हरऑल दोघांच्या वरती मिळूनचं व्होल्टेज तेवढा असणार आहे. तर समजलं. मग मी जरा इथे झोलझाल करतो. काय झोलझाल करतो नीट पहा. काय हा ऍक्च्युअल मध्ये करंटच मेजर करतोय. 2 मिली एम्पियर करंट गेलाय तिथून, किती 2 मिली एम्पियर करंट गेलाय, बरोबर. म्हणजे त्यांनी ऍक्च्युअल मध्ये 2 मिली एम्पियर करंट असाच दाखवलाय खरं तर पॉइंटर मध्ये, बरोबर. पण बॅकएंडला असे कॅल्क्युलेशन आपण ऑलरेडी करून ठेवलेत की 2 मिली एम्पियर जर करंट गेला इथून नाही का, तर याचा पण रेजिस्टन्स माहिती, याचा पण माहिती, कॅल्क्युलेशन करून व्होल्टेज किती येतो 20.2 येतो. मग मी काय करतोय, हे 2 मिली एम्पियर कट करतोय जरा आणि इथे लिहितोय 20.2 वोल्ट लिहितोय. म्हणजे पाहणाऱ्याला डायरेक्टली व्होल्टेज दिसतं, ते मागचे कॅल्क्युलेशन नाही दिसत आहेत. हे समजत आहे का तुम्हाला, मागचे कॅल्क्युलेशन नाही दिसत आहेत. सेम यार, जर का इथून 4 मिली एम्पियर करंट गेला तर 4 मिली एम्पियर साठी पण काहीतरी असेलच ना. इथे 4 जर का टाकला, 4 मिली एम्पियर करंट इंटू रेजिस्टन्स राहायचा ना, सो काय बनेल रे हा 4 मिली एम्पियर साठी 40.4 बनणार. 40.4 म्हणजे याला रब करतो, इथे याला रब करतो आणि इथे 40.4 डायरेक्टली वोल्ट लिहितो. म्हणजे असं डायरेक्टली व्होल्टेजच मेजर करायला लागतो तो. मॅक्सिमम इथून किती करंट जाणार आहे यार, मॅक्सिमम करंट किती जाणार आहे 10 मिली एम्पियर. किती 10 मिली एम्पियर पर्यंत जाऊ शकतो, 10 मिली एम्पियर पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे समजा जर का 10 मिली एम्पियर इतका करंट गेला, इथे टाका 10 मिली एम्पियर, 10 मिली एम्पियर टाका, काय बनतं, ओके 101 बनतं, समथिंग 101 बनून जाईल तो. म्हणजे 10 मिली एम्पियर जर करंट गेला तर 101 वोल्ट इतकं व्होल्टेज त्याच्यावरती असणार आहे. डायरेक्ट 101 लिहितो मी तिथे. म्हणजे पाहणाऱ्याला असं दिसेल की भले तो जातोय 10 मिली एम्पियर करंट, तो पण 10 मिली एम्पियर करंटच मेजर करतोय, तो पण 10 मिली एम्पियर करंटच दाखवतोय. पण हे कॅलिब्रेशन केल्यामुळे, म्हणजे असं वेगळं काहीतरी लिहिल्यामुळे, व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करून लिहिल्यामुळे, कॅल्क्युलेशन करून ओके, आपल्याला दिसतोय व्होल्टेज, डायरेक्टली आपल्याला दिसतोय व्होल्टेज. सो देअरफॉर दिस व्होल्ट मीटर. येस ऑर नो, समजलं का तुम्हाला हे व्होल्ट मीटरचं कसं असतं वर्किंग. ओके, परत पाहता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला वगैरे सर्व गोष्टी सोडून द्या, साधीशी गोष्ट आहे. काय पहा, नीट पहा, याच्यावरती जो व्होल्टेज असेल तोच व्होल्टेज या दोघांवरती मिळून असला पाहिजे. याच्यावरती जो व्होल्टेज आहे तोच व्होल्टेज या दोघांवरती मिळून असला पाहिजे. इतकी एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आणि हर एक न्यूमरिकल मी तुम्हाला याच्यावरतून करून दाखवेन. प्रत्येक न्यूमरिकल मी तुम्हाला इथून करून दाखवेन. पण डायरेक्टली न्यूमरिकलवरतूनच स्टार्टिंग करूया. आता न्यूमरिकलवरती जातोय मी. न्यूमरिकलमध्ये थोड्याशा गोष्टी मी व्यवस्थित आणखीन समजून सांगेन तुम्हाला. पहा आता काय, नंबर 1, गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 25 ओहम. ओके, ठीक आहे. पहा, गॅल्व्हनोमीटर यार, जसं की रेजिस्टन्स आहे 25 ओहम. गॅल्व्हनोमीटर आहे 25 ओहम त्याचा रेजिस्टन्स आहे, ठीक आहे. अँड इट्स फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज 25 मायक्रो एम्पियर. ठीक आहे ना. ओके, रेजिस्टन्स शुड बी ॲडेड टू हॅव अ रेंज ऑफ 0 to 10 वोल्ट. 0 to 10 वोल्टचा रेंज पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजलंय का की त्याला व्होल्टेज मेजर करायचं आहे. मग मला तर समजलं यार, त्याला कोणावरतीचा तरी व्होल्टेज मेजर करायचा आहे. 10 वोल्ट पर्यंत याच्यावरती व्होल्टेज जाऊ शकतो. पहा, ज्याच्यावरतीचा व्होल्टेज मेजर करायचा आहे त्याच्या असं पॅरलल मध्ये त्याला लावायचं असतं. फक्त गॅल्व्हनोमीटरला लावून चालतो का? नाही.
याच्यासोबत एक रेझिस्टन्स कनेक्ट करायचा असतो. शंट रेझिस्टन्स बोला, खूप मोठा रेझिस्टन्स तो असतो. तो रेझिस्टन्स आपल्याला त्याच्यासोबत कनेक्ट करायचा असतो आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करणे म्हणजेच डिझायनिंग ऑफ व्होल्टमीटर. सिंपल. गॅल्व्हनोमीटर टू व्होल्टमीटर कन्व्हर्जन. सिंपल. बरोबर ना. गॅल्व्हनोमीटरवरून व्होल्टमीटर कन्वर्ट करायचं असेल तर सिरीजमध्ये एक रेझिस्टन्स लावायचा असा मोठा. ठीक आहे. ओके. याच्यावरती व्होल्टेज 10 आहे म्हणजे याच्यावरती पण व्होल्टेज 10 असला पाहिजे. मग मी काय म्हणतो माहिती का, मॅक्सिमम करंट किती जाऊ शकतो रे? 25 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6 इतका मॅक्सिमम करंट इथून जाऊ शकतो. इथून या दोघांमधून इतका मॅक्सिमम करंट तिथून जाऊ शकतो मुलांना. हे प्लीज तुम्ही समजून घ्या. मग मी काय म्हणतो, याच्यावरतीचा व्होल्टेज ऑन गॅल्व्हनोमीटर प्लस व्होल्टेज ऑन दॅट शंट रेझिस्टन्स इट शुड बी इक्वल टू 10 व्होल्ट. सिंपल. याच्यावरती आणि याच्यावरती मिळून व्होल्टेज सेम असला पाहिजे बिकॉज पॅरल कॉम्बिनेशन आहे. पॅरलमध्ये व्होल्टेज सेम असतं. डन. चलो, गॅल्व्हनोमीटरवरती व्होल्टेज किती आहे? या दोघांचं प्रोडक्ट I इंटू R. काय हे पहा, 25 इंटू 10⁻⁻6 इंटू रेझिस्टन्स इज 25. डन. प्लस शंटवरती रेझिस्टन्स किती आहे यार? शंटवरती रेझिस्टन्स किती आहे? अगेन I इंटू R म्हणजे काय 25 इंटू 10⁻⁻6 इंटू रेझिस्टन्स RS आहे अँड दॅट इज इक्वल टू 10 ना. मी तर म्हणतो यार हे करंट कॉमन करा. सर्वात बेस्ट करंट कॉमन करा डायरेक्ट. इथला करंट आणि इथला करंट कॉमन करा तुम्ही. काय बनेल मग? 25 इंटू 10⁻⁻6 जर का मी कॉमन करेन ब्रॅकेटमध्ये 25 प्लस RS बनेल अँड दॅट इज इक्वल टू तिकडे आहे 10. हा तिकडे जाऊन डिवाइड होणार. दॅट मीन्स 25 प्लस RS इट शुड बी इक्वल टू 10 डिवाइड बाय 25 इंटू 10⁻⁻6. 10⁻�6 वरती जाणार. सो 10 इंटू 10⁻+6 करतो. +6 ला मी +2 इंटू +4 असं लिहितो. डिवाइड बाय 25. सो 25 वन 25 4 100. 4 इंटू 10 40 बनतो. 40 इंटू 10⁻4 बनतो. सो RS इज इक्वल टू 40 इंटू 10⁻4 काय 10⁻4 मायनस हा 25 तिकडे जाऊन मायनस होणार 25. हा आपला आन्सर आहे यार. इतका शंट रेझिस्टन्सचा गरज आहे. इतक्या शंट रेझिस्टन्सची गरज आहे. करून पहा हे काय येतं. हे बहुतेक काहीतरी 4 लाख येतं. 4 लाख मायनस 25 करा. ओके. 3,99,000 समथिंग असं काहीतरी येईल. 975 समथिंग असं येऊन जाईल. येस ऑर नो. तर हा बनतो व्होल्टमीटर. इतका मोठा रेझिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर 10 व्होल्ट मेजर करणारा व्होल्टमीटर बनतो तो. बरोबर. ठीक आहे. चलो नेक्स्ट समजावू. पहा आता काय म्हणतात. गॅल्व्हनोमीटर हॅज अ रेझिस्टन्स ऑफ 40 ओम. ओके. परत पहा. गॅल्व्हनोमीटर ड्रॉ करतो मी इथं. गॅल्व्हनोमीटर आहे जसं की रेझिस्टन्स किती आहे यार 40 ओम आणि याच्यामधून जो करंट जातोय ना, करंट जो जाणार आहे ना याच्यामधून तो आहे 4 मिली अँपियर. हा ठीक आहे. चलो ओके. इज नीडेड फॉर अ फुल स्केल डिफ्लेक्शन. अच्छा सॉरी 4 मिली अँपियर करंट इज नीडेड फॉर फुल स्केल डिफ्लेक्शन. म्हणजे इतका करंट पास झाला की फुल स्केल डिफ्लेक्शन होतं. त्याच्यापेक्षा जास्त करंट पास नाही होऊ शकत. ठीक आहे. चलो मान्य. पुढे. सो व्हॉट रेझिस्टन्स अँड हाऊ इट इज कनेक्टेड टू कन्वर्ट इनटू ॲमीटर. ॲमीटरमध्ये पण कन्वर्ट करायचं याला आणि व्होल्टमीटरमध्ये पण कन्वर्ट करायचं. हे पहा ॲमीटरमध्ये जर का तुम्ही कन्वर्ट केलं तर 0.4 अँपियरपर्यंत मेजर केलं पाहिजे. व्होल्टमीटरमध्ये जर का कन्वर्ट केलं तर 0.5 व्होल्टपर्यंत आणि मेजर केलं पाहिजे. असं रेझिस्टन्स कनेक्ट करा. मला वाटतं की आधी व्होल्टमीटर करूया त्याच्यानंतर ॲमीटर करूया. बरोबर. सांगा यार आता मला ना याला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये? व्होल्टमीटरमध्ये. बरोबर. हे पहा व्होल्टमीटर म्हणजे काय असतं रे की ज्याच्यावरती व्होल्टेज मेजर करायचं त्याच्या पॅरललमध्ये गॅल्व्हनोमीटर आणि खूप मोठा रेझिस्टन्स कनेक्ट करायचा असतो. 0.5 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज मेजर करायचं म्हणजे याच्यावरती 0.5 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज जाऊ शकतो. बरोबर ना. तिथेपर्यंत याला स्टँड करायला लागेल नाही का, ब्रेक नाही व्हायला लागेल. म्हणजे याच्यावरती 0.5 असेल तर यांच्यावरती मिळून पण 0.5 असला पाहिजे. मग किती रेझिस्टन्स लावला पाहिजे? मी म्हणतो RS लावला पाहिजे रेझिस्टन्स. बरोबर ना. तर मी असं लिहू का यांच्यावरतीचा व्होल्टेज म्हणजे I इंटू रेझिस्टन्स टोटल रेझिस्टन्स. मग आता इथे असं लिहितो का करंट तर 4 इंटू 10⁻⁻3 4 इंटू 10⁻⁻3 I इंटू टोटल रेझिस्टन्स इज 40 प्लस RS. काय 40 प्लस RS अँड दॅट शुड बी इक्वल टू 0.5 इतकं असलं पाहिजे. हा तिकडे जाऊन डिवाइड होतो. काय यार हा तिकडे जाऊन डिवाइड होतो. RS व्हॅल्यू काढणे काय अवघड आहे तुम्हाला. सो 40 प्लस RS इट शुड बी इक्वल टू 0.5 डिवाइड बाय 4 इंटू 10⁻⁻3 करा इथे मुलांना. ओके. -3 वरती जातो +3 होतं म्हणजे वरती 1000 होतं. 0.5 इंटू 1000 500 होतं. 500 डिवाइड बाय 4 कराल तर 125 होतं. 125 होतं आणि हा तिकडे जाऊन मायनस होतो. सो RS शुड बी इक्वल टू 125 मायनस ऑफ 40 अँड दॅट इज इक्वल टू 85 का 85 आहे का 85 ऑप्शन्स नाही. ठीक आहे. चलो ओके 85 असं म्हणणार आहे तो. काही रॉंग तर नाही केलं ना. चेक करायला लागतं. 440 160 0.16 तर इथेच बनतो. हा यस ठीक आहे. चलो ओके करेक्ट आहे. यस स्टुडंट्स. तर हा झाला व्होल्टमीटर. सो व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये 85 ओहमचा रेझिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायला लागेल सो दॅट ओव्हरऑल व्होल्टेज 0.5 व्होल्ट इतका मेजर करू शकेल तो. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके.
पण आता ना त्या गॅल्व्हनोमीटरला आपल्याला करायचं आहे ॲमीटरमध्ये कन्वर्ट. मग जरा आठवा ॲमीटरमध्ये काय होतं. हे पहा ॲमीटरमध्ये काय होतं. पहा गॅल्व्हनोमीटरच्या काय पॅरललमध्ये एक छोटूसा रेझिस्टन्स आपल्याला कनेक्ट करायचा असतो ॲमीटरसाठी. बरं, हा जो रेझिस्टन्स आहे म्हणजे लोड रेझिस्टन्स कोणता तरी डिव्हाइस आहे. तर त्या डिव्हाइसमध्ये 0.4 अँपियर इतका करंट येतोय. तो करंट गॅल्व्हनोमीटरनी मेजर केला पाहिजे, डिटेक्ट केला पाहिजे. 0.4 अँपियर करंट हा रिक्वायरमेंट आहे सिंपल. बट इतका तर जाऊ नाही शकत. सो ॲमीटरमध्ये पाहिलं होतं आपण, इतकं जाऊ नाही शकत. तर मग गॅल्व्हनोमीटरच्या पॅरलमध्ये एक छोटूसा रेझिस्टन्स कनेक्ट करायचा. काय बोलायचं त्याला, शंट रेझिस्टन्स कनेक्ट करायचा. बरोबर. आता पहा गॅल्व्हनोमीटरमधून किती करंट चालतो त्याला गॅल्व्हनोमीटरला, तर 4 मिली अँपियर चालतो. मग गॅल्व्हनोमीटरमधून पाठवून द्या तुम्ही 4 × 10⁻³ अँपियर गॅल्व्हनोमीटरमधून तितकं करंट पाठवून द्या. आणि राहिलेला जो करंट आहे किती 0.4 अँपियर टोटल करंट आहे, मायनस ऑफ एवढा नाही का 4 × 10⁻³ सो इतका करंट जाणार आहे वरतून, इतका करंट जाणार आहे वरतून. यार ठीक आहे, चलो मान्य. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स किती यार, रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर और कॅपिटल जी लिहितो जस्ट. गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स इज 40 का. यस बरोबर. ठीक आहे. बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला काय समजलेलं आहे, काय माहिती आहे ॲमीटरमध्ये, की याच्यावरतीचा व्होल्टेज आणि याच्यावरतीचा व्होल्टेज सेम असला पाहिजे. इतकं फक्त मॅच करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे आर एसचा व्हॅल्यू मिळेल. करा यार, हे इंटू हे बरोबर ना. म्हणजे काय 0.4 मायनस ऑफ 4 × 10⁻³ इंटू दॅट आर एस इट शुड बी इक्वल टू हे इंटू हे बरोबर ना, आय इंटू आर बरोबर. सो 4 × 10⁻³ इंटू आरचा व्हॅल्यू किंवा गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्सचा व्हॅल्यू 40 आहे. डन. सो आर एसचा व्हॅल्यू हा इकडे येऊन डिवाइड होतो, तुम्हाला इथे आर एसचा व्हॅल्यू मिळून जाईल ऑटोमॅटिकली. येस गाईज, कॅल्क्युलेशन करायचं आहे, थोडंसं करून दाखवतोय पहा, लक्ष द्या काय बनणार रे. मी एक काम करतो, इथे पण 10⁻³ कॉमन करायचं मला, तर इथे मी 2 0 देतो, एक्स्ट्रा 3 0 देतो सॉरी. तर हा बनणार 400 मायनस ऑफ 4 × 10⁻³ बरोबर ना. 4 × 10⁻³ आहे, 400 × 10⁻³ करायचं 0.4च येणार आहे तो बरोबर. सो हा किती बनेल रे, हा 396 बनणार आहे. किती 396. सो 396 × 10⁻³ इट इज इक्वल टू हा पहा 4 × 40 × 10⁻³ मला वाटतं 10⁻³ असंही कॅन्सलच होतं. मग राहतं काय, वरती बनतं 160, खालती बनतं 396. सो दिस इज अवर आन्सर गाईज. हा आपला आन्सर आहे. 4 ने डिवाइड वगैरे करून पहा, थोडंफार सिम्प्लिफिकेशन होऊन जाईल. ओके, तर हा आपला अल्टिमेटली आन्सर असणार आहे. येस, तर जाऊ पुढे नेक्स्ट समवरती. आता इथे आपण व्होल्टमीटर ॲज वेल एज गॅल्व्हनोमीटर दोघांचे सम्स केले बरं त्या क्वेश्चनमध्ये. आता हा पहा, व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स 30 ओहम. काय व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा 30 ओहम आहे. हा ठीक आहे, चलो ओके. व्हॉट विल बी इट्स रीडिंग व्हेन इट इज कनेक्टेड अक्रॉस अ EMF of 2 volt having internal resistance 10 ohm. काय म्हणतायत यार, पहा काय एक बॅटरी म्हणे 2 volt बरोबर. ठीक आहे, जसं की इंटरनल रेजिस्टन्स काय इंटरनल रेजिस्टन्स किती आहे 10 ओहम आहे म्हणे. हा ठीक आहे 10 ओहम रेजिस्टन्स आहे. एक व्होल्टमीटर आहे यार आपल्याकडे, एक व्होल्टमीटर आहे आणि त्या व्होल्टमीटरचा, याला व्होल्टमीटर बोलतो मी, चलो V बोलतो याला. या व्होल्टमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तर ते म्हणतात की 30 ओहम आहे म्हणे. तर व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स 30 ओहम आहे, याचा रेजिस्टन्स 10 ओहम आहे. हा आहे 2 volt. मग ते आपल्याला असं विचारतात व्हॉट विल बी इट्स रीडिंग म्हणे, या व्होल्टमीटरची रीडिंग किती असेल म्हणे, म्हणजे याच्यावरती किती व्होल्टेज असेल म्हणे. व्होल्टमीटर काय करतो, स्वतःवरतीच्या व्होल्टेजचा व्हॅल्यू मेजर करतो ना. सांगा बरं त्या व्होल्टमीटरवरती व्होल्टेज किती असेल. सिंपलची गोष्ट आहे यार, इथून करंट जातो आय, आय सर्वकडून आयच जाणार आहे बरोबर ना. सो सर्किटमधला करंट आय इज इक्वल टू V डिवाइड बाय आर. सर्किटचा करंट म्हणजे सर्किटचा व्होल्टेज जो की आहे 2 डिवाइड बाय सर्किटचा रेजिस्टन्स इज 30 + 10 दॅट इज इक्वल टू 40. दिस इज व्हॅल्यू ऑफ करंट. हा आहे करंट अक्रॉस द सर्किट. बट आपल्याला माहिती व्होल्टमीटर वरतीचा व्होल्टेज म्हणजे याच्यावरतीचं व्होल्टेज V इज इक्वल टू IR असतं. ओके, करंट तर आहे पहा 2 डिवाइड बाय 40 इंटू रेजिस्टन्स तर 30 आहे, 0 विल गेट कॅन्सल. वरती बनतं पहा 6 डिवाइड बाय 4, 6/4 कराल तर 1.5 बनणार आहे तुम्हाला. किती बनणार आहे 1.5 वोल्ट इतकं त्या व्होल्टमीटरचा रीडिंग असणार आहे. येस गाईज, सोपा आहे भाषा. नसी गाईज नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणता पहा. परत हा चांगला क्वेश्चन आहे. जर का तुमचा असा विचार असेल ना, सर टेक्स्टबुकमध्ये जे फॉर्म्युलेस दिलेत बस फॉर्म्युला रेफर करेन, आन्सर करेन, सबस्टिट्यूट करेन, आन्सर करेन, फॉर्म्युलाच रट्टा मारेन. ओके, असं तुम्ही ठरवाल ना तर हा क्वेश्चन घ्या तुम्ही. नाही करू शकत यार, इथे कॉन्सेप्ट्सच लागतील हे समजून घ्या तुम्ही. सो ज्या वेनी आपण आत्तापर्यंत केलेले आहेत ना न्यूमरिकल्स MCQs, तो वे तर बेस्ट आहे यार. म्हणजे मला तरी असं वाटतं, कारण की मी पण तोच वे रेफर करायचो. इव्हन माझ्या 11th-12th पण फॉर्म्युला वगैरे जनरली मी थोडंसं अवॉइड करायचो व्होल्टमीटर आणि ॲमीटरमध्ये. ओके, तो बेसिक कॉन्सेप्ट जो आहे तोच रेफर करायचा. नसी काय म्हणता येतं, अ व्होल्टमीटर ऑफ रेंज 3 volt. ठीक आहे, व्होल्टमीटर आहे, एक व्होल्टमीटर आहे ज्याचं की रेंज आहे 3 volt.
3 वोल्ट पर्यंत तो मेजर करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही बरं. तर व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स पण ना रे 200 ओहम आहे. ठीक आहे, व्होल्टमीटर आहे जसं की व्होल्टेजचा रेंज 3 वोल्ट आहे, रेझिस्टन्स आहे 200 ओहम. ठीक आहे, चलो मान्य. ओके, कॅनॉट बी कन्व्हर्टेड टू विच ऑफ द फॉलोइंग रेंज ऑफ ॲमीटर, म्हणजे तो कोणत्या ॲमीटरमध्ये इथे आपण कन्वर्ट नाही करू शकत. म्हणजे ते म्हणतात की व्होल्टमीटरला ॲज अ ॲमीटर तुम्हाला यूज करायचा, व्होल्टमीटरला ॲज अ ॲमीटर तुम्हाला यूज करायचं, हे असं ते म्हणतात इथं. ठीक आहे, चलो पाहूया, जरा विचार करूया. कारण व्होल्टमीटरला ॲमीटर कसं काय, व्होल्टमीटरचं व्होल्टेज मेजर करत असतो नाही यार, व्होल्टमीटर पण करंटच मेजर करत असतो, फक्त दाखवत व्होल्टेज असतो. हे समजून सांगितलं होतं ना मी तुम्हाला, बरोबर ना. फक्त कॅलिब्रेशन करून तिथे करंट जागी व्होल्टेजचं असं कॅलिब्रेशन किंवा रीडिंग मार्क केलेलं असतात. अदरवाईज तो मेजरचा करंटच करत असतो, बरोबर. मग ते आपल्याला असं सांगतात की व्होल्टमीटरवरती मॅक्स टू मॅक्स 3 वोल्ट व्होल्टेज जाऊ शकतो आणि रेझिस्टन्स त्याचा हा आहे. सो मी विचार करतोय V इज इक्वल टू IR असतो. ठीक आहे, चलो ओके. करंट I इज इक्वल टू V डिवाइड बाय R करायला लागेल. व्होल्टेज आहे पहा 3 वोल्ट, मॅक्स टू मॅक्स 3 वोल्ट डिवाइड बाय रेझिस्टन्स 200 करतो. सो हा तर 15 मिली एम्पियर बनतो. करून पहा कॅल्क्युलेशन, यू विल गेट 15 मिली एम्पियर, बरोबर. सो यार 15 मिली एम्पियर मॅक्सिमम करंट 15 मिली एम्पियर जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त करंट नाही जाऊ शकत. आता मला करायचं काय माहिती का, इथे एक रेझिस्टन्स लावलाय, इथून काहीतरी करंट येणार आहे, बरोबर. मग हा व्होल्टमीटर ॲज अ ॲमीटर जर काही यूज करायचं असेल मला, समजा 10 एम्पियरचा करंट आला, 10 एम्पियर, अरे हे जाऊन ब्रेक होईल. पण याला आपल्याला ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, सो आपल्याला माहिती नाही ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्याचं प्रोव्हिजन. इथे आपण एक शंट रेझिस्टन्स लावतो. इथे ना मुलांना आपण एक शंट रेझिस्टन्स लावतो, हे समजतं तुम्हाला. मग तो शंट रेझिस्टन्स लावल्याने काय होईल, भलेही 10 एम्पियर येईल यार, सॉरी 10 एम्पियर येईल, 100 एम्पियर किती पण येईल, मॅक्सिमम करंट वरतून पाठवू, बट इथून फक्त 15 मिली एम्पियरच पाठवू शकतो आपण, 15 पेक्षा जास्त नाही पाठवू शकत. हे तुम्हाला समजतंय का. म्हणजे मी इथे 10 एम्पियरचा पण हा ॲमीटर बनवू शकतो इथे, शंट तसा ऍडजस्ट करून. 100 मिली एम्पियरचा पण बनवू शकतो, कारण की इथे 15 आहे, वरतून मला फक्त 85 पाठवायचं, वरतून 85 पाठवायचं, असा शंट घ्यायचा नाही का, बनून जातो. 1 एम्पियरचा पण बनवू शकतो, बट 10 मिली एम्पियरचा का नाही बनत मी तुम्हाला सांगतो. हे बघा, इथून तर 15 मिली एम्पियर करंट जाणार आहे. म्हणजे किती काहीही करा तुम्ही, हा जो ॲमीटर बनलाय ना, हा ॲमीटर जो काही बनलाय ना, तो 15 मिली एम्पियर पेक्षा नक्कीच जास्तच करंट मेजर करेल. रेंज बोलतोय, रेंज म्हणजे मॅक्सिमम किती मेजर करू शकतो. रेंज म्हणजे काय, मॅक्सिमम किती मेजर करू शकतो. इथे काही न लावताच तो 15 मिली एम्पियर मेजर करत असेल, तर मग रेंज 10 मिली एम्पियर कसं काय बोलू शकता तुम्ही, बरोबर ना. रेंज 10 मिली एम्पियर कसं काय बोलू शकतो आपण. जर का तुम्ही ठरवलं काही लावायचंच नाहीये, तरी पण तो 15 मिली एम्पियर इतकं करंट मेजर करणारच. मग 10 रेंज आहे असं कसं म्हणू शकतो, नाही शक्यच नाही आहे असं, नाही का. सो मिनिमम रेंज 15 मिली एम्पियर, ओके. 15 मिनिमम तो मेजर करतोच, आणि मॅक्सिमम रेंज हे इट डिपेंड्स ऑन शंट, किती पण जाऊ शकतो वरती, किती पण जाऊ शकतो. हा जितका कमी तितका ओव्हरऑल याचा रेंज जास्त, बरोबर ना. ठीक आहे यार, चलो जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात पहा. व्हेन 0.005 एम्पियर करंट फ्लोज थ्रू अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे यार, MCG मधून जातोय बरं. पहा, एक मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर आहे आपला, सिंपल, ओके. 0.005 एम्पियर इतका करंट जाणार आहे त्याच्यामधून. इट गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन, म्हणजे एकदम फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. याच्यापेक्षा जास्त करंट जाऊ शकतो का, नाही. ओके, पुढे काय म्हणतात पहा. इट इज कन्व्हर्टेड इन टू व्होल्टमीटर. अरे याला व्होल्टमीटर मध्ये कन्वर्ट करायचं बाबा. आता व्होल्टमीटर मध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला हे माहिती येणार आहे की इथे एक रेझिस्टन्स असतो, बरोबर ना. ठीक आहे, ओके. इथे एक रेझिस्टन्स असतो, याच्यावरती काहीतरी व्होल्टेज असतो पडलेला. मग तो व्होल्टेज बेसिकली या गॅल्व्हनोमीटरला मेजर करायचा असतो. गॅल्व्हनोमीटरमधून मॅक्सिमम करंट इतका जातोय, ते असं म्हणतात पुढे, ओके. इट इज टू बी कन्वर्टेड इनटू अ व्होल्टमीटर टू रीड 5 वोल्ट ऑफ व्होल्टेज. म्हणजे 5 वोल्ट व्होल्टेज आपल्याला इथे रीड करायचा, म्हणजे याच्यावरती 5 वोल्ट पर्यंत जाऊ शकतो व्होल्टेज. ठीक आहे, चलो ओके. पुढे युझिंग अन एक्सटर्नल रेझिस्टन्स ऑफ 975. ओके, एक्सटर्नल रेझिस्टन्स पण लावायचा आहे इथे, किती 975 ओहम इतका एक्सटर्नल रेझिस्टन्स लावायचा आपल्याला तिथे. व्हॉट इज द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इन ओहम्स. ठीक आहे, चलो ओके, डन. तर बेसिक कॉन्सेप्ट आहे, सिंपल आहे. याचा रेझिस्टन्स G पकडा, याचा रेझिस्टन्स किती पकडा, G पकडा.
तुम्हाला माहिती ना 5 व्होल्ट पर्यंतचा व्होल्टेज याच्यावर जाऊ शकतो आणि 5 व्होल्ट व्होल्टेज या दोघांना मिळून मेजर करायचं आहे. म्हणजे हे दोघे मिळून गॅल्व्हनोमीटर प्लस तो मोठावाला रेजिस्टन्स सिरीज मधला त्यांना मिळूनच आपण ते व्होल्टमीटर म्हणतो. म्हणजे या दोघांवरती मिळून 5 व्होल्ट व्होल्टेज पाहिजे बिकॉज इन पॅरलल कॉम्बिनेशन व्होल्टेज रिमेन्स सेम. सो मी ते एक काम करतो पहा, याच्यावरतीचा व्होल्टेज म्हणजे V इज इक्वल टू I इंटू आर, याच्यावरतीचा व्होल्टेज म्हणजे V इज इक्वल टू I इंटू आर, म्हणजे हे इंटू हे पण आहे, हे इंटू हे पण आहे. सो हे कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये G प्लस 0.005 हे जर का कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये G प्लस 975 बनणार आहे अँड दॅट इज इक्वल टू 5 व्होल्ट. हे इज इक्वल टू 5 व्होल्ट करायचं वरती, त्याच्यावरती व्होल्टेज शुड बी इक्वल टू 5 व्होल्ट. हा तिकडे जाऊन डिवाइड होणार. दॅट मीन्स G प्लस 975 इट शुड बी इक्वल टू 5 डिवाइड बाय 0.005. हा 1000 बनतो बरोबर. तो तिकडे जाऊन मायनस. सो G इज इक्वल टू 1000 मायनस ऑफ 975 जर का तुम्ही कराल यू विल गेट 25. किती बनणार आहे तुमचा आन्सर? 25. म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे ना तो आहे 25. तो आहे 25. येस ऑर नो? ऑप्शन नंबर सी होता पहा करेक्ट आन्सर. आता पहा नेक्स्ट क्वेश्चन. गॅल्व्हनोमीटर विथ अ रेजिस्टन्स ऑफ 12 ओहम. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स 12 ओहम आहे. गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन व्हेन अ करंट ऑफ 3 मिली एम्पियर इज पासिंग थ्रू इट. ठीक आहे चलो ओके. 3 मिली एम्पियर फ्लो झाला की फुल स्केल डिफ्लेक्शन. ठीक आहे पुढे. इट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट इनटू वोल्टमीटर. वोल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं पहा. हे पहा गॅल्व्हनोमीटर समज मला वोल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे याच्या सिरीजमध्ये खूप मोठा रेजिस्टन्स लावायला लागतो आणि ज्याच्यावरती व्होल्टेज तुम्हाला मेजर करायचं आहे त्याला हे असं पॅरलली लावायला लागतं. ओके बरोबर. ठीक आहे पुढे. किती मेजर करायचं व्होल्टेज? 18 व्होल्ट. म्हणजे याच्यावरती व्होल्टेज 18 असणार आहे म्हणजे या दोघांवरती मिळून पण 18च असणार आहे. ठीक आहे. करंट किती जातो इथून? मॅक्स टू मॅक्स करंट 3 मिली एम्पियर जाऊ शकतो. त्याच्यापेक्षा जास्त करंट नाही जाऊ शकत, ब्रेक होतो अदरवाईज. हे त्यांनी इथे दिलं पहा. फुल स्केल डिफ्लेक्शन करंट इज 3 मिली एम्पियर. ठीक आहे चलो 3 मिली एम्पियर जातोय तिथून. आणखीन काय देत आहेत ते? रेजिस्टन्स टू बी कनेक्टेड. म्हणजे इथे किती शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला पाहिजे प्रोव्हाइडेड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज 12. हे असं त्यांनी दिलंय तिथं नाही का. तर सिम्पलचं कॅल्क्युलेशन आहे यार. या दोघांवरती मिळून व्होल्टेज किती असतो? I इंटू आर. I इंटू आर बरोबर ना. I इंटू आर याच्यावरती, I इंटू आर याच्यावरती. सो I कॉमन करा यार. I इंटू और 3 इंटू 10⁻³ I इंटू आर G जो की 12 आहे प्लस याचा रेजिस्टन्स जो की RS आहे दॅट शुड बी इक्वल टू किती रे? हा 18 आहे. इतका व्होल्टेज त्याच्यावरती असला पाहिजे बरोबर. हा तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे. सो 3 1 3 6 10⁻³ खाली जाऊन वरती जातो म्हणजे 1000 बनतो वरती म्हणजे 6000 बनतो. दॅट मीन्स RS शुड बी इक्वल टू 6000 मायनस ऑफ 12. ओके 5988 हा आपला इथे आन्सर बनणार आहे. येस जाऊया नेक्स्ट समवरती. पाहता पुढे. 100 ओहम गॅल्व्हनोमीटर. 100 ओहम गॅल्व्हनोमीटर गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन ॲट 10 मिली एम्पियर. 10 मिली एम्पियर करंट जर का फ्लो झाला की फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. ठीक आहे. सो किती शंट कनेक्ट केला पाहिजे सो दॅट 100 मिली एम्पियर करंट तो मेजर करेल. म्हणजे मला वाटतं आता हे ॲमीटर आहे बरोबर. पहा काय गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटर आहे. फुल स्केल डिफ्लेक्शन कितीला दाखवतो? तो 10 मिली एम्पियरला तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतो. मग ते आपल्याला असं म्हणतात की 10 मिली एम्पियर नाही 100 मिली एम्पियर आला पाहिजे तरी पण त्यांनी करंट मेजर केला पाहिजे बरोबर ना. 100 मिली एम्पियर पर्यंत चालला पाहिजे तो बरोबर. पण आपल्याला माहिती 10च्या पुढे जर गेला तर तो ब्रेक होतो. मग काय करतो आपण? ओके याला एक प्रोव्हिजन करून देतो. एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट करून देतो वरती. मान्य आहे. कितीचा असतो शंट रेजिस्टन्स माहित नाही यार. RS चा असतो. 100 आला 10 इथे गेला तर 90 इथे जाणार 90 मिली एम्पियर इथून जाणार. डन. याच्यावरतीचा व्होल्टेज आणि याच्यावरतीचा व्होल्टेज सेम असला पाहिजे बिकॉज पॅरलल कॉम्बिनेशन. इन पॅरलल कॉम्बिनेशन व्होल्टेज रिमेन्स सेम बरोबर. रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर काय यार दिलाय का? 100 ओहम. 100 ओहम. पहा याच्यावरतीचा व्होल्टेज इज 10 मिली मीन्स 10⁻³ इंटू दिस 100 इट शुड बी इक्वल टू त्याच्यावरतीचा व्होल्टेज म्हणजे काय रे 90 मिली मीन्स 10⁻³ इंटू RS दॅट इज अननोन. 10⁻³ -3 0 0 0 कॅन्सल होईल. 10 10 100 बनेल. दॅट मीन्स RS व्हॅल्यू इट शुड बी 100. यार काही जेवढं झाला का? नाही सॉरी हा 9 आहे यार. सॉरी 9 तर विसरलोच मी तर नाही का. 10 10 100 डिवाइड बाय 9 करा दॅट इज इक्वल टू RS. सो 100 बाय 9 करा तर 11.11 बनणार. 11.11 ओहम. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर D. ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन सर्किट 5% ऑफ टोटल करंट पासेस थ्रू गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे मान्य यार. काहीतरी करंट येतोय. ओके त्यातला ना बस 5% गॅल्व्हनोमीटर मधून जातोय आणि बाकी सगळं वरतून शंट मधून जातोय. 100 करंट जर का आला तर इथून 5च जाणार आणि इथून 95 जाणार असं त्यांचं म्हणणं आहे. 5% इथून राहिलं तिथून. ठीक आहे. इफ रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर इज G ओके रेजिस्टन्स ऑफ शंट काय असणार? म्हणजे RS करतो मी इथे. कॉमन सेन्स आहे यार. याच्यावरती व्होल्टेज इज याच्यावरती व्होल्टेज 5 इंटू G I इंटू आर I इंटू आर इज इक्वल टू I इंटू आर
95 इंटू आर एस. शंट रेजिस्टन्स 95 तिकडे जाऊन डिवाइड, 95 तिकडे जाऊन डिवाइड, बरोबर ना. सो करा यार, हे काय बनतं 1 डिवाइड बाय 19 बनतं बहुतेक नाही का. सो G डिवाइड बाय 19 शुड बी आन्सर. G डिवाइड बाय 19 दॅट इज ऑप्शन नंबर ए. हा आपल्या इथे आन्सर असणार आहे. तर पहा यार, मी सांगतोय तुम्हाला बिलकुल नका करू फॉर्म्युला. उगीच कन्फ्युजन होतं फॉर्म्युला करून खूप सारं, कोणत्या याच्यात कोणता फॉर्म्युला यूज करायचा नाही का, कशासाठी नाही का. इतकं सोपं करून दाखवलं मी तुम्हाला. न्यूमरिकल म्हणून इतके जास्त घेतोय मी की तुम्हाला विश्वास पटावा की कोणत्याही टाईपचा, कोणत्याही व्हेरिएशनचा जरी न्यूमरिकल आला, ओके, तरी तो न्यूमरिकल होतो सॉल्व. बेसिक रूट जर का तुमचं क्लिअर असेल ना, कधीच काही प्रॉब्लेम नाही येणार आहे. आणि त्याच्यावरती वर्क करूया आपण 100% यस. पाहता पुढे काय म्हणतात, मिली एमीटर, ओके, ऑफ रेजिस्टन्स 5 ओहम गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 15 मिली एम्पियर. यार काय म्हणतोय हा, हे पहा काय, मिली एमीटर of resistance 5 ohm. It gives full scale deflection for a current of 15 milliampere. 15 milliampere जर का करंट आला ना, तर हा फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार. याच्यापेक्षा जर का जास्त करंट आला तर तो ब्रेक होणार. मान्य. पुढे, इफ milliammeter, okay, is to be used to measure a current of 1.5 ampere. बरोबर ना, म्हणजे जर का करंट चुकून 1.5 एम्पियर आला तरी पण त्यांनी मेजर केला पाहिजे बरं करंट 1.5 एम्पियर. म्हणजे ते काय म्हणतात माहिती का, हे मिली एमीटर जो आहे, ओके, त्याला तुम्ही थोडंसं वाढवा त्याचा रेंज. आणि आपल्याला माहिती यार, रेंज वाढवण्यासाठी आपण काय करतो, एमीटरचा रेंज वाढवण्यासाठी एक प्रोव्हिजन करतो की थोडंसं करंट इकडून जा, इथून फक्त 15 मिली एम्पियरच आहे, उरलेला करंट राहिलेला करंट वरतून जा, हे असं प्रोव्हिजन असतं आपलं. मग ते काय म्हणतात, फाइंड रेजिस्टन्स दॅट मस्ट बी अटॅच्ड टू द मिली एमीटर. ओके, म्हणजे किती पॅरलमध्ये कोणता शंट रेजिस्टन्स कनेक्ट केला पाहिजे सो दॅट हे अशा गोष्टी होतील नाही का. मी एक काम करतो यार, हा 1.5 इथे येतोय ना, म्हणजे इथून किती जाणार रे, 1.5 मायनस ऑफ हा नाही का 15 इंटू 10⁻³ इतका जाणार वरतून. बेसिक तर तेच माहिती आहे आपल्याला की याच्यावरती व्होल्टेज आणि याच्यावरती व्होल्टेज सेम असला पाहिजे टोटली. पहा याच्यावरती व्होल्टेज किती, I इंटू आर, I इंटू आर इज 5. याच्यावरती व्होल्टेज काय यार, 1.5 इंटू 1.5 मायनस 15 इंटू 10⁻³ इंटू काय, इंटू आर एस. सो आर एसचं व्हॅल्यू फक्त तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. जस्ट ऑप्शन्स वगैरे बघून घेतोय मी आधीच. ऑप्शन्स बऱ्यापैकी आहेत, जरा दूर आहेत, सो थोडंसं फास्ट केलं तरी चालेल. बघूया काय करू शकतो आपण इथे. ओके, सो हा तर 15 इंटू 5 लिहितो हा, जस्ट बघू काही कॅन्सल होतं का नंतर. इंटू 10⁻³ लिहितो इथे, दॅट इज इक्वल टू हे 1.5 लावणार आहे. 1.5 ला मी 1500 इंटू 10⁻³ लिहिलं तर 1.5 बनणार ना तो असे. आणि -15 इंटू 10⁻³ तर ऑलरेडी आहे. मग मला वाटतं इथून जर का 10⁻³ मी कॉमन केलं, ब्रॅकेटमध्ये 1500 मायनस ऑफ 15 बनणार, अँड दॅट इज इक्वल टू इथे 15 ओके इंटू 5 ओके इंटू 10⁻³ आहे. असे 10⁻³ कॅन्सलच होणार आहे. 15 असं काही खूप जास्त नाही आहे, तर निग्लेक्ट करू शकतो मी. का निग्लेक्ट करू शकतो, बिकॉज मी ऑप्शन्स पाहतोय, ऑप्शन्स बऱ्यापैकी दूर आहेत. याला 10 मल्टिप्लाय केलं की हा येतो, याला 10 केलं की 100 केलं की हा येतो, याला 10 केलं की हा येतो. म्हणजे बऱ्यापैकी डिफरन्स आहे ना का, म्हणजे 10चा डिफरन्स आहे इथे. ओके, 10च्या मल्टिप्लिकेशनचा डिफरन्स आहे. येस, सो मी याला सोडूनच देतो यार. ओके, मग होतं काय पहा, 5चं टेबल पहा, 15चं टेबल करतो डायरेक्ट. 15 1 15 इथे 100 होतो, बरोबर आहे. सो 5 डिवाइड बाय 100 कराल 0.05 होतो, 0.05. 0.05च्या एकदम जवळचा ऑप्शन तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचा असतो. दॅट इज इक्वल टू ऑप्शन नंबर डी. येस, जातो पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, अ डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हनोमीटर फॉल्स फ्रॉम 60 टू 30. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन 60 वरतून 30 वरती जात आहे. ठीक आहे, का जात असेल रे असं. पहा हे गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन म्हणजे काय पहा, करंट हे पहा 0 डिफ्लेक्शन, करंट जातोय गॅल्व्हनोमीटरवरून, मग डिफ्लेक्ट व्हायला लागतो. डिफ्लेक्ट हे पहा 60चं डिफ्लेक्शन आहे. डिफ्लेक्शन कमी झाला म्हणजे करंट कमी झाला. आणि करंट कमी केव्हा होतं माहिती का, जर का तुम्ही इथे आणखीन एक प्रोव्हिजन जर का करून दिलं असेल ना करंटला जाण्यासाठी, तेव्हा करंट कमी होतं. 60चं जर का 30 झाला ना डिफ्लेक्शन, म्हणजे समजून घ्या की करंट टोटली अर्धाच झालाय, हाफ झालाय करंट. 60 आधी दाखवत होता, आता 30 दाखवतोय. तुम्ही असं समजू शकता ओके की जो काही करंट आहे ना एक्झॅक्टली हाफ झालेला. समजायचं काय, म्हणजे एक्झॅक्टली हाफ झालेलाच आहे, तो विषयच नाही तिथे. ओके, पुढे काय म्हणतात पहा, 100 ओहम शंट इज कनेक्टेड अक्रॉस इट. म्हणजे जेव्हा 100 नाही 12 ओहम, ठीक आहे, जेव्हा 12 ओहमचा शंट कनेक्ट केला तेव्हा हे असं झालेलं आहे, हाफ झालेला आहे करंट, डायरेक्टली हाफ झाला, बरोबर. मग काय म्हणतात, व्हॉट इज दी रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. यार गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स पण 12च असणार आहे 100%. म्हणणार कसं काय, पहा जर करंट एक्झॅक्टली हाफ करायचा असेल, काहीतरी करंट येतो यार,
हे नाहीच नाही का, सगळा करंट इथून जातो. बट एक्झॅक्टली करंट हाफ करायचा असेल ना, तर त्या करंटला असे 2 रूट दाखवायला लागतील आपल्याला, की दोन्ही रूटवरतून सेम रेझिस्टन्स असेल. पण साधी गोष्ट यार, की 100 मुलं आहेत, एक रूट असा आहे की जिथे काहीच गर्दी नाही आहे, एक रूट असा आहे की खूप गर्दी आहे, सगळेचे सगळे इकडे पडतील. पण दोन्ही पण रूट, दोन्ही पण रस्ते जर का सेम गर्दीचे असतील तर अर्धे इकडे जातील, अर्धे इकडे जातील. नॉर्मल आहे ना. ओके, सो सेम असतं ना, की जर का तुम्हाला 60च्या करंटला डायरेक्टली 30 म्हणजे हाफ करायचं असेल तर डेफिनेटली अर्धा वरतून गेला पाहिजे, अर्धा खालतून गेला पाहिजे. तेव्हाच होतं जेव्हा वरती आणि खालती रेजिस्टन्स सेम असेल, वरती 12 ओम, खालती पण 12 ओम. सो आन्सर शुड बी गाइज ऑप्शन नंबर बी, दॅट इज इक्वल टू 12 ओम. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, बरोबर 12 असला पाहिजे आन्सर. करेक्ट. याला जर तुम्हाला नॉर्मली असं करायचं असेल समजा, ओके, काय 60 आला ना टोटल, 60 डिव्हिजन म्हणजे 60 एम्पियर असं मी कन्सिडर करतो सुद्धा. 60चं डायरेक्टली 30 डिव्हिजन झालेत ना, म्हणजे 30 इथून जातोय, 30 इथून जातोय. करा मग 12 इंटू 30, हा याच्यावरतीचा व्होल्टेज, जी इंटू सॉरी कोणतं फाइंड करायचं होतं, ओके हे फाइंड करायचं ना आपलं. हा 12 इंटू 30 याच्यावरतीचं व्होल्टेज इट शुड बी इक्वल टू जी इंटू 30, बरोबर. 12 इंटू 30 शुड बी इक्वल टू जी इंटू 30, बिकॉज दोघांवरतीचं व्होल्टेज सेम असलं पाहिजे. सो 30 विल गेट कॅन्सल, जी इज इक्वल टू 12. हे असं करू शकता कन्व्हेन्शनली. ओके, जर कन्व्हेन्शनल मेथड पाहिजे असेल तर. असं गाइज नेक्स्ट काय म्हणतात ते पुढे पहा. एक मिली ॲमीटर मला म्हणायला थोडंसं अवघड जातं. ओके, सो मिली ॲमीटर ऑफ रेंज 0 to 25 मिली एम्पियर अँड रेजिस्टन्स 10 ओम म्हणे. ठीक आहे, चलो ओके, पहा काय म्हणताय. एक मिली ॲमीटर आहे, ओके, जसं की रेंज काय माहिती का 25 मिली एम्पियर, म्हणजे तिथपर्यंत करंट जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत. ठीक आहे, चलो मान्य. रेजिस्टन्स आहे 10 म्हणे, हा याचा रेजिस्टन्स 10 ओम आहे. ठीक आहे ना, चलो ओके. आता याला कन्वर्ट करायचं आपल्याला, कशामध्ये कन्वर्ट करायचं, व्होल्ट मीटर विथ रेंज 25 वोल्ट म्हणे. म्हणजे तुम्हाला समजतं का की जर का समजा असा एक लोड रेजिस्टन्स किंवा एक डिव्हाइस कनेक्ट केला की ज्याच्यावरती 25 वोल्ट इतका व्होल्टेज असेल, तरी पण यांनी व्होल्टेज तितका मेजर केला पाहिजे, अशी आपली रिक्वायरमेंट आहे. मान्य तुम्हाला आहे. मग ते म्हणतात व्हॉट विल बी दी रेजिस्टन्स दॅट शुड बी कनेक्टेड इन सिरीज, म्हणजे याच्या सिरीजमध्ये किती रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर ही गोष्ट साकार होईल. या साधी गोष्ट आहे. व्होल्ट मीटर आहे म्हणजे काय की 25 वोल्टचा व्होल्टेज मेजर करायचा आहे, म्हणजे याच्यावरती 25 वोल्ट आणि याच्यावरती पण 25 असला पाहिजे, बिकॉज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये व्होल्टेज सेम असला पाहिजे. सो या दोघांवरती मिळून व्होल्टेज शुड बी 25 वोल्ट. याचा रेजिस्टन्सला तर मी आर बोलतो. ओके, तर पहा आता करंट किती जाऊ शकतो मॅक्स टू मॅक्स 25 मिली एम्पियर. ओके, सो 25 इंटू 10⁻³ करतो मी इथे. ओके, आय इंटू आर म्हणजे याच्यावरतीचं व्होल्टेज, आय इंटू आर म्हणजे याच्यावरतीचं व्होल्टेज. आय कॉमन करा, आय कॉमन केला, आर प्लस आर. याच्यावरती रेजिस्टन्स काय, त्याचा रेजिस्टन्स 10 आहे आणि त्याचा रेजिस्टन्स माहितीच नाही आहे. सो हा आहे ना, तो असला पाहिजे 25, कारण की दोघांवरतीचा मिळून व्होल्टेज इट शुड बी इक्वल टू 25. करा सिम्प्लिफिकेशन, 25 कॅन्सल होईल, हा तिकडे जाऊन 1000 होणार आहे. आर इज इक्वल टू 1000 - 10 कराल तर 990 बनणार आहे. सो आन्सर शुड बी 990, दॅट इज ऑप्शन नंबर ए बनणार आहे. येस गाईज, जाऊ पुढे. पहा काय म्हणताय. अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर ऑफ अ रेजिस्टन्स 40 ओम. 40 ओम रेजिस्टन्स आहे म्हणे गॅल्व्हनोमीटरचा. ठीक आहे. गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन व्हेन अ करंट ऑफ 0.25 मिली एम्पियर पास थ्रू इट. ठीक आहे, गॅल्व्हनोमीटर 0.25 मिली एम्पियर इतका करंट फ्लो झाला ना, फुल स्केल दाखवतो. त्याच्यापेक्षा जास्त करंट फ्लो व्हायचा का, नाही पास करू शकत. ठीक आहे, चलो ओके. रेजिस्टन्स 40 ओम आहे म्हणे. डन. टू कन्वर्ट इट इंटू व्होल्ट मीटर. यार याला व्होल्ट मीटरमध्ये मला कन्वर्ट करायचं, आणि तुम्हाला माहिती आहे यार की व्होल्ट मीटरमध्ये जर का कन्वर्ट करायचं असेल तर इथे एक सिरीजमध्ये खूप मोठा रेजिस्टन्स लावायला लागतो. हा व्होल्ट मीटर आहे, याच्यावरतीचं व्होल्टेज मेजर करणारा हा व्होल्ट मीटर आहे. किती व्होल्टेज मेजर करायचं पहा, काही दिलंय का, ते म्हणतात 10 वोल्ट मेजर करायचं, म्हणजे याच्यावरती 10 वोल्ट इतकं व्होल्टेज असणार आहे. तितका व्होल्टेज यांनी मेजर केला पाहिजे, म्हणजे या दोघांवरती मिळून तितका व्होल्टेज त्यांनी सस्टेन केला पाहिजे. कारण की ज्याचा व्होल्टेज मेजर करत असतो व्होल्ट मीटर, त्याला ते पॅरलल लावत असतात, आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये याच्यावरती 10 वोल्ट असेल तर यांच्यावरती पण 10 वोल्टच असणार आहे. बरोबर. तर मला आता सांगा यार, या दोघांवरती मिळून 10 वोल्ट व्होल्टेज, बरोबर ना. सो आय इंटू टोटल रेजिस्टन्स 0.25 मिली एम्पियर म्हणजे 10⁻³ सो आय इंटू आर, बरोबर. म्हणजे याच्यावरतीचं व्होल्टेज प्लस याच्यावरतीचं व्होल्टेज, आर काय 40 प्लस तो तर रेजिस्टन्स माहितीच नाही यार. ओके, अँड दॅट शुड बी इक्वल टू 10. हे 10 असलं पाहिजे. किती 10 असलं पाहिजे. 0.15 म्हणजे 1/4 असतो. किती 1/4 4 तिकडे जर मल्टिप्लाय झाला की तिकडे 40 बनणार. 10⁻³ तिकडे गेलं की 40,000 बनणार. तिकडे किती 40,000. सो 40 प्लस आर इज इक्वल टू 40,000, बरोबर ना. 40 तिकडे जाऊन मायनस, सो 39,000 वगैरे असं काही आहे का पहा.
39,960. ऑप्शन नंबर सी आपल्या इथे आन्सर असणार आहे. ओके, नाउ सी गाइस, नेक्स्ट सम. अन ॲमीटर कन्सिस्ट ऑफ गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 45 ओहम. ॲमीटर म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटर म्हणजे 45 ओहमचा. ठीक आहे, चलो. ओके, गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 45 ओहम. ठीक आहे. शंटेड विथ रेजिस्टन्स ऑफ 3 ओहम. ठीक आहे ना, 3 ओहम. हा आहे ॲमीटर, हा आहे ॲमीटर असं ते म्हणतात. ठीक आहे, चलो. ओके, पुढे. इफ अ करंट रेटिंग ऑफ गॅल्व्हनोमीटर इज 500 मिली अँपियर. 500 मिली अँपियर म्हणजे 0.5 अँपियर. म्हणजे ना रे, गॅल्व्हनोमीटर मधून 0.5 अँपियर पेक्षा जास्त नाही जाऊ शकत आहे. करंट रेटिंग तेवढीच आहे म्हणा. देन व्हॉट विल बी द मॅक्सिमम करंट दॅट कॅन बी मेजर्ड बाय ॲमीटर. मॅक्सिमम करंट किती मेजर करू शकतो? काय यार, इथून करंट किती जाईल रे? आय जाईल. ॲज्युम करा की आय जाईल, बरोबर. मग सांगा तुम्ही आता मला, 0.5 अँपियर इथून जातोय आय. याच्यावरतीचा व्होल्टेज आणि याच्यावरतीचा व्होल्टेज कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे, बिकॉज पॅरल कॉम्बिनेशन. याच्यावरती व्होल्टेज 3i आहे, याच्यावरती व्होल्टेज या दोघांचं प्रोडक्ट नाही का. 45 इंटू 0.5 कराल. 45 इंटू 0.5 म्हणजे 1/2 करतो अरे डायरेक्टली. सो 3 म्हणजे 315, बरोबर ना. 15/2 7.5 असतो, बरोबर ना. दॅट मीन्स आय इज इक्वल टू 7.5. मग समजून घ्या की इथून 7.5 करंट जातो, 7.5 जातो, इथून 0.5 जातो, म्हणजे आला किती? 8 आला. म्हणजे 8 पर्यंत करंट येत असेल तर येऊ देत, त्याच्यापेक्षा जास्त आला तर नाही. म्हणजे 8 अँपियर पर्यंत तो मेजर करू शकतो. दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी, दॅट इज 8 अँपियर हा आपला इथे आन्सर असणार मुलांना, बरोबर. पायार पुढचा नेक्स्ट सम. अ रेजिस्टन्स ऑफ अन ॲमीटर इज 13 ओहम. ठीक आहे, तर पहा, एक ॲमीटर आहे ज्याचं की रेजिस्टन्स 13 ओहम आहे. ओके, अँड स्केल जो आहे ना, इट इज ग्रॅज्युएटेड फॉर अ करंट अप टू 100 अँपियर म्हणा. म्हणजे काय विषय, तर इथे 100 अँपियर पर्यंत जर का करंट आला ना, तरी याला काही प्रॉब्लेम नाही असं ते म्हणतात, बरं. ॲमीटरला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चलो बघूया. After an additional shunt has been connected to this ammeter, okay, it becomes possible to measure current up to 750 ampere. ठीक आहे, पहा काय, ॲमीटर आहे, 13 ओहम त्याचा रेजिस्टन्स आहे. ते म्हणतात की 100 अँपियर करंट तो मेजर करू शकतो, म्हणजे ग्रॅज्युएटेड अप टू 100 अँपियर, म्हणजे 100 अँपियर करंट त्याच्यामधून जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. मान्य यार, 100 अँपियर करंट इथून जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ते काय म्हणतात माहिती का, की एक ॲडिशनल शंट जर का कनेक्ट केला, याला, तर ना 750 अँपियर इतका करंट पण तो मेजर करतो म्हणा. म्हणजे 750 अँपियर पण आला तरी येऊ देत बोलतो तो. ओके, कोणता शंट असेल असा की त्याला तिथे कनेक्ट केलं तर 750ला पण तो येऊ दे बोलतो. पण इथून जाणार 100च, म्हणजे राहिलेला 650 इथून जाणार, राहिलेला 650 वरतून गेला पाहिजे, इतकं फक्त फॉलो करायचं आहे. मग ते म्हणतात की या शंट रेजिस्टन्सचा व्हॅल्यू काय, मला माहित नाही. शंट रेजिस्टन्सला RS बोलतो. सो 650 इंटू RS दॅट शुड बी इक्वल टू 100 इंटू 13 करायला लागेल तुम्हाला, बरोबर ना. 13चा टेबल, 13 1 13 5 65 आणि 0 द्यायला लागेल इथं, बरोबर ना. 0 विल गेट कॅन्सल. सो RS इज इक्वल टू 10/2 कराल ना, 10/5 कराल, दॅट इज इक्वल टू 2. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर 2, दॅट इज इक्वल टू 2 ओहम, बरोबर ना. इतके सोपे समजत पहा. सोपेत म्हणजे काय यार, की बेसिक क्लिअर असल्यामुळे लाईक येऊन जातात आरामात, बरोबर ना. पहा नेक्स्ट काय म्हणतात. अ गॅल्व्हनोमीटर ऑफ 25 ओहम रेजिस्टन्स. एक गॅल्व्हनोमीटर आहे ज्याचं की रेजिस्टन्स 25 ओहम आहे. ठीक आहे, अ गॅल्व्हनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 25 ओहम. ठीक आहे, चलो पुढे. कॅन रीड मॅक्सिमम करंट ऑफ 6 मिली अँपियर. म्हणजे मॅक्सिमम करंट ना 6 मिली अँपियर इतकं रीड करू शकतो, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त करंट नाही गेला पाहिजे याच्यातून गॅल्व्हनोमीटर मधून. ठीक आहे, चलो मान्य. इट कॅन बी युज्ड ॲज अ व्होल्ट मीटर टू मेजर मॅक्सिमम करंट ऑफ 6 वोल्ट. मॅक्सिमम व्होल्टेज ऑफ 6 वोल्ट आहेत. ओके, पहा यार, याला व्होल्ट मीटर म्हणून मला यूज करायचं. काय व्होल्ट मीटर म्हणून मला यूज करायचं, पण असा व्होल्ट मीटर की ज्यांनी 6 वोल्ट मेजर केला पाहिजे. किती 6 वोल्ट मेजर केला पाहिजे. म्हणजे असा एक कोणता तरी डिव्हाइस आहे ज्याच्यावरती 6 वोल्ट व्होल्टेज असू शकतो. त्याला जेव्हा मी हे कनेक्ट करेन तर याच्यावरती पण 6 वोल्ट व्होल्टेज असेल, मग त्यांनी तो विस्टँड केला पाहिजे. असं काहीतरी करा तुम्ही. काय करायला लागेल, एक रेजिस्टन्स कनेक्ट करायला लागेल. कसा, याच्या सिरीजमध्ये. माहिती ना, व्होल्ट मीटरमध्ये मोठा रेजिस्टन्स गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचा असतो. लेट दॅट रेजिस्टन्स बी RS. मग सांगा याच्यावरती 6 वोल्ट असेल तर या दोघांवरती मिळून 6 वोल्ट. आता या दोघांवरती मिळून म्हणजे काय, I इंटू गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स प्लस शंट रेजिस्टन्स, इट शुड बी इक्वल टू 6. बट करंट तर हा आहे ना, 6 इंटू 10⁻³ गॅल्व्हनोमीटर रेजिस्टन्स इज 25 प्लस रेजिस्टन्स ऑफ शंट, दॅट इज इक्वल टू 6 विल गेट कॅन्सल. 10⁻³ तिकडे जाऊन 10⁻³ बनतो, म्हणजे 1000 बनतो. सो RS इज इक्वल टू 1000
मायनस ऑफ तो 25 तिकडे जाऊन मायनस होतो. सो 975 हा आपला इथे आन्सर बनणार आहे. 975 इन सिरीज. गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये 975 इतका रेजिस्टन्स आपल्याला इथे लावायचा आहे. येस गाईज, पहा यार हे न्यूमरिकल संपतायत की नाही. काय म्हणताय, गॅल्व्हनोमीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 7 ओहम. गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आहे 7 ओहम. लिहितो इथं, गॅल्व्हनोमीटर हुज रेजिस्टन्स इज 7 ओहम. फाईन. अँड गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 1 एम्पियर. 1 एम्पियर करंटसाठी तो फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवतोय. ओके फाईन. हाऊ विल यू कन्वर्ट इट इन टू वोल्ट मीटर ऑफ रेंज 10 वोल्ट म्हणे. ठीक आहे, तेच यार परत याला जर काय ॲज अ वोल्ट मीटर मला यूज करायचं असेल तर असं कोणीतरी आहे ज्याच्यावरती 10 वोल्ट व्होल्टेज ड्रॉप आहे, त्याचं पण व्होल्टेज मला मेजर करायचं आहे. मग काय, याच्यावरती 10 वोल्ट आहे म्हणजे यांच्यावरती पण 10 वोल्ट असलाच पाहिजे. आणि वोल्ट मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण ना याला एक सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स लावत असतो खूप मोठा, ज्याला की मी RS बोलतोय. ओके, पण यार गॅल्व्हनोमीटरचा जो रेजिस्टन्स आहे तो 7 आहे. गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 1 एम्पियर. 1 एम्पियर तिथून जाऊ शकतो म्हणे. मग मी काय करतो माहिती का, I इंटू R 1 इंटू 7 प्लस I इंटू R 1 इंटू RS, म्हणजे ह्या दोघांवरतीचा मिळून व्होल्टेज झाला जो की 10 असला पाहिजे. दॅट मीन्स RS शुड बी इक्वल टू, तो 7 तिकडे जाऊन मायनस झाला तर 3 बनणार ना. किती बनणार, 3 ना. सो 3 इन सिरीज हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. 3 इन सिरीज म्हणजे शंट रेजिस्टन्स जो आहे तो 3 ओहमचा असला पाहिजे, जो की सिरीजमध्ये तुम्हाला कनेक्ट करायचा. सिरीजमध्ये तुम्हाला कनेक्ट करायचा. येस गाईज, तर पाहिलं आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. काय म्हणतात ते, अ वोल्ट मीटर हॅज अ रेंज 0 टू V विथ अ सिरीज रेजिस्टन्स ऑफ R म्हणे. ठीक आहे, एक गॅल्व्हनोमीटर आहे, त्याच्या सिरीजमध्ये एक रेजिस्टन्स आहे R, आणि हे जे दोघे कंबाईन मिळून व्होल्ट मीटर ऍक्ट करतात ना, बरोबर ना. तर त्याचा जो रेंज आहे तर तो आहे V. म्हणजे हे दोघांवरती मिळून ओव्हरऑल जो व्होल्टेज आहे दॅट इज इक्वल टू V. म्हणजे याच्यावरती व्होल्टेज V आहे, तोच व्होल्टेज यांच्यावरती, बरोबर. सो जेव्हा R रेजिस्टन्स आहे तेव्हा या दोघांवरती मिळून जो व्होल्टेज आहे तो आहे V. तर तुम्ही एक विचार करा की इथून जो काही करंट असेल काहीतरी पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंट जाऊ शकतो मॅक्सिमम, त्याच्यापेक्षा जास्त करंट जाऊ नाही शकत. लेट I बी द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट पासिंग थ्रू दिस गॅल्व्हनोमीटर. डन. म्हणजे तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे IG प्लस IR इट इज इक्वल टू V. हा पॉईंट क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. त्यात असं म्हणतात विथ सिरीज रेजिस्टन्स ऑफ 2R म्हणे, म्हणजे इथे R जागी 2R झाला, R जागी काय 2R झालाय. देन द रेंज बिकम्स 0 टू V डॅश म्हणे. आता V डॅश पर्यंत तो व्होल्टेज मेजर करू शकतो असं ते म्हणतात. पहा जर का R जागी 2R झाला रे, बरोबर, तर पहा या दोघांवरती मिळून जो व्होल्टेज असेल तो V डॅश असेल, कारण की ते म्हणतात की V डॅश पर्यंत व्होल्टेज मेजर करू शकतो, म्हणजे V डॅश इतका व्होल्टेज गेला याच्यावरती. तर दोघांवरती मिळून V डॅश इतका व्होल्टेज गेलेला आहे. ओके, तर पहा यार काय, मग मी इथे असं लिहू शकतो का, I इंटू G ओके प्लस I इंटू 2R दॅट शुड बी इक्वल टू V डॅश असं लिहू शकतो आपण. येस. मग मी एक काम करतो, याला मी IG प्लस IR लिहितो, IG प्लस IR लिहितो. काय IG प्लस IR प्लस IR इट इज इक्वल टू V डॅश. इट इज इक्वल टू V डॅश. मान्य तुम्हाला? 2IR ला मी IR प्लस IR लिहितो, बट IG प्लस IR तर V AR, सो V प्लस IR इट इज इक्वल टू V डॅश. हे झेपतं तुम्हाला? V प्लस IR इट इज इक्वल टू V डॅश. मग ते काय म्हणतात यार, तिथे एक डबलचा सीन आला, डबल करायचं आहे ना. तर थोडंसं जरा रॉंग गेलो मी. ओके, रॉंग गेलं म्हणजे काय, मी ऑप्शन्स नव्हते पाहिले ॲक्च्युली. याच्यावरून तुम्ही असं सांगू शकता की V डॅश हा V पेक्षा IR ने मोठा आहे असं सांगू शकता, बट ते तसं विचारलेलं नाही आहे त्यांनी. तिथे एक 2चा एक फॅक्टर आहे, तो 2चा फॅक्टर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आणायचा होता इथे. ठीक आहे, तर 2चा फॅक्टर आणायचा तर मग थोडेसे वेगळे मॉडिफिकेशन करायला लागतील. पहा आता कसे. तो काय रे, IG प्लस IR. समजा इथे याला मी असं लिहिलं होतं, त्या IG ला IG प्लस IG मायनस IG देन प्लस 2IR इज इक्वल टू V डॅश. पहा ना, प्लस IG मायनस IG असे कॅन्सल होईल, फक्त IG प्लस 2IR तर आहेच आहे, IG प्लस 2IR तर आहेच आहे ऑलरेडी, बरोबर. मग मी इथे काय करतो माहिती का, इथे 2IG लिहितो, 2IG प्लस 2IR मायनस ऑफ IG इज इक्वल टू V डॅश. यार हे काय आहे, 2 कॉमन कराल तर IG प्लस IR आहे, 2 कॉमन कराल तर IG प्लस IR, अरे तोच तर V आहे ना, म्हणजे हे तर 2V आहे. सो 2V मायनस ऑफ IG इज इक्वल टू V डॅश. म्हणजे V डॅश ना Vच्या डबल पेक्षा थोडंसं कमी आहे. काय V डॅश हा Vच्या डबल पेक्षा, V डॅश हा Vच्या डबल पेक्षा थोडंसं कमी, म्हणजे लेसर आहे. समजलंय तुम्हाला? आणखीन कोणता ऑप्शन आहे का पहा, इथे म्हणते V डॅश डबल आहे म्हणे, V डॅश थोडी ना डबल आहे, डबल पेक्षा थोडंसं कमी आहे.
व्ही डॅश हे डबलपेक्षा पण जास्त आहे. व्ही डॅश हे डबलपेक्षा थोडी ना जास्त, डबलपेक्षा थोडंसं कमी केलं की व्ही डॅश येतो. सो ऑप्शन नंबर ए इथे आपल्याला आन्सर मेन्शन करायला लागेल. व्ही डॅश इज लेसर दॅन 2 टाइम्स व्ही. इट इज लेसर दॅन 2 टाइम्स व्ही. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं. ठीक आहे मुलांना. तर हे होते पहा न्यूमरिकल्स. आता पहा थोडेसे डिफरन्सेस वगैरे पाहून घेऊया. ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा डिफरन्स पाहिलं असेल, आतापर्यंत समजलं असेल काय करतो ॲमीटरमध्ये आणि व्होल्टमीटरमध्ये काय करतो. ॲमीटर मेजर्स करंट. आता हे तर काय यार, व्होल्टमीटर मेजर्स पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. सिरीजमध्ये कनेक्ट करतो, हा पॅरलमध्ये कनेक्ट करतो. पहा ना, ज्याचा करंट मेजर करायचा आपल्याला, ज्यातला करंट मेजर करायचा असतो आपल्याला, त्याच्या सिरीजमध्ये लावत असतो ना ॲमीटर आपण. आणि व्होल्टमीटर कुठे लावतो? याच्या पॅरलमध्ये लावतो. असा व्होल्टमीटर असा याच्या पॅरलमध्ये लावतो. सो ठीक आहे, चलो ओके. पहा, इट इज अन एमसीजी विथ लो रेजिस्टन्स. ॲमीटर म्हणजे काय पहा, याच्या सिरीजमध्ये जिथून करंट, ज्याच्यातला करंट मेजर करायचा आहे ना, त्याच्या सिरीजमध्ये आपण गॅल्व्हनोमीटर लावतो. पण तुम्हाला आठवणार आहे की गॅल्व्हनोमीटर लावला की तो ब्रेक होतो कारण करंट जास्त असतो. सो म्हणून आपण एक छोटासा रेजिस्टन्स इथून छोटासा रेजिस्टन्स किंवा शंट रेजिस्टन्स इथे कनेक्ट करतो, एकदम छोटासा रेजिस्टन्स. म्हणजे हा जो ओव्हरऑल रेजिस्टन्स असेल ना त्याचा खूपच कमी असेल, कारण की पॅरल कॉम्बिनेशनमध्ये नेट रेजिस्टन्स इज लेसर दॅन द लिस्ट वन. म्हणजे यातला दोघातला जो कमी आहे ना त्याच्यापेक्षा पण कमी नेट रेजिस्टन्स असतो. म्हणजे हा ऑलरेडी खूप कमी आहे, म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्स हा खूप कमी असतो आणि आयडियल ॲमीटरचा रेजिस्टन्स 0 असतो. ठीक आहे. सो इथे असं सांगतात ते पहा, आयडियली 0. बरोबर. आता जे सांगितलं तेच तिथे मेन्शन केलं. आणि इथे काय रे, एमसीजी विथ हाय रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज व्होल्टमीटर. बरोबर ना. तर व्होल्टमीटरमध्ये काय शिकलो होतं आपण, ज्याच्यावरती व्होल्टेज मेजर करायचं आहे त्याच्या पॅरलमध्ये एक गॅल्व्हनोमीटर लावतो आपण. बरोबर. पण होतं असं की करंट थोडंसं जास्त असतो. बरोबर ना, कारण की याच्यावरती व्होल्टेज थोडंसं जास्त आहे. समजा ठीकठाक लेवलचा व्होल्टेज मेजर करायचा आहे, मान्य आहे. म्हणजे याच्यावरती पण ठीकठाक लेवलचं व्होल्टेज येऊन जातं, म्हणजे याच्यावरती करंट जास्त जायला लागतं. पण व्होल्टेज जास्त बनवायचं आपल्याला, पण करंट जास्त नाही, करंटला कमी ठेवायचं नाही का. व्ही इज इक्वल टू आय आर ना. व्होल्टेज जास्त मेजर करायचं आहे बट करंट कमी गेला पाहिजे, म्हणजे हा रेजिस्टन्स वाढला पाहिजे. म्हणून इथे हाय लेवलचा रेजिस्टन्स लावायला लागतं एक्स्ट्रा. सो आयडियली हा जो आहे ना व्होल्टमीटर, त्याचा रेजिस्टन्स हा इन्फिनिटी असला पाहिजे. याचं डिटेल डिस्कशन आपण व्होल्टमीटरमध्ये खरं तर केलं आहे. ओके. त्याच्यानंतर काय रे, स्मॉलर शंट. हा बरोबर आहे, स्मॉलर शंट लावला इथे. ओके. कुठे, पॅरलमध्ये. इथे काय, लार्जर रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स मेजर. ओके. काय म्हणतात, स्मॉलर द शंट. ओके. स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर. बरोबर. जितका कमी शंट रेजिस्टन्स असेल ना, जितका छोटा शंट रेजिस्टन्स ना, तितका जास्त करंटला येऊ द्या बोलेला आपण. का, कारण की जास्त करंट येईल, हा खूप कमी असेल ना तर मेजॉरिटी इथूनच जाईल, म्हणजे हा डॅमेज नाही होणार. बरोबर ना. इथे पण व्होल्टमीटरमध्ये पण हा जर का खूप जास्त असेल ना, हा रेजिस्टन्स, हा पण म्हणेल येऊ द्या. ओके. समजा एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ करंटला हा खूप जास्त आहे, म्हणजे याच्यावरती व्होल्टेज खूप जास्त आहे, म्हणजे तो म्हणेल हा तू जा रे, किती पण जास्त जा, मी बघून घेईन, म्हणजे माझ्यावरती पण खूप जास्त व्होल्टेज घेईन. कारण की याच्यावरती जर 100 व्होल्ट असेल तर दोघांवरती मिळून 100 ठेवायचं आपल्याला. बरोबर. आणि याचा रेजिस्टन्स जास्त असेल, करंट तर यार आयजी जाणार आहे, फिक्स अमाऊंट ऑफ करंट काहीतरी जाणार आहे तिथून, मान्य तुम्हाला ते. सो हा थोडंसं जास्त व्होल्टेज घेऊ शकतो आणि गॅल्व्हनोमीटरवरती थोडंसं कमीच व्होल्टेज ठेवेल तो, म्हणजे गॅल्व्हनोमीटरला जास्त लोड नाही देणार. बरोबर. सो याचा व्होल्टेज जितका जास्त तितका जास्त व्होल्टेज तो मेजर करेल. यस. पुढे, रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर इज. ॲमीटर काय असतो रे, गॅल्व्हनोमीटरच्या सिरीजमध्ये पॅरलमध्ये एक शंट रेजिस्टन्स कनेक्ट केलेला असतो आपण, आणि हा असतो ॲमीटर. आणि इथून काहीतरी करंट येत असतो, तो करंट आपल्याला मेजर करायचा असतो. पॅरल कॉम्बिनेशन, दोन रेजिस्टन्स जर का पॅरल कॉम्बिनेशनमध्ये असतील तर त्यांचा नेट रेजिस्टन्स काय असतो, वरती प्रोडक्ट आणि खालती सम. असंच केलं का पहा बरं, वरती प्रोडक्ट आणि खालती सम, वरती प्रोडक्ट खालती सम. येस और नो. ठीक आहे. पुढे पहा काय म्हणतात ते, रेजिस्टन्स ऑफ अ व्होल्टमीटर. यार व्होल्टमीटरचं काय होतं पहा ना, ज्याच्यावरती व्होल्टेज मेजर करायचा, याच्या पॅरलमध्ये एक व्होल्टमीटर लावतो आपण, म्हणजे गॅल्व्हनोमीटरने एक मोठा असा रेजिस्टन्स लावतो. हा असतो व्होल्टमीटर. काय असतो रेजिस्टन्स, G प्लस आर एसला त्यांनी एक्स बोललेलं इथे, G प्लस आर एसला त्यांनी एक्स बोललेलं आहे. येस और नो. सो हा झाला व्होल्टमीटर आणि ॲमीटर. ओके. तर पाहिलं आता थोडंसं डिस्कस करूया आपण पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर यांच्यामध्ये काय डिफरन्सेस आहेत. ओके. तर हे तर मी थोडंसं तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय, बट मी थोडंफार एक्सप्लेन करतो, हिंट्स देतोय. पहा कशाबद्दल बोलतोय. पहिले तर डिमेरिट सांगतो, जे की सर्वात सोपं आहे. पोटेन्शियोमीटर पोर्टेबल नाही आहे. पोटेन्शियोमीटर स्टडी केला होता ना, खूप मोठा वायर असतो पहा. बरोबर. त्याच्यासोबत ती बॅटरी, रिओस्टॅट वगैरे या सर्व गोष्टी. पोर्टेबल तर तो नाहीच आहे. प्लस त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ना का, पोटेन्शियोमीटर यूज करून जे व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करायला लागत असतं आपल्याला, पण व्होल्टमीटरमध्ये कॅल्क्युलेशन नाही आहे, पोर्टेबल आहे. काय सर, व्होल्टमीटर डायरेक्टली कनेक्ट करत असतो आपण आणि तो डायरेक्टली असं डिफ्लेक्शन करून रीडिंग दाखवत असतो. बरोबर ना. सो हा ॲडव्हान्टेज आहे व्होल्टमीटरचा. पण डिसएडव्हान्टेजेस काय आहेत पहा, किंवा पोटेन्शियोमीटरच्या काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तर पोटेन्शियोमीटर हा फार सेन्सिटिव्ह असतो, खूप जास्त सेन्सिटिव्ह असतो पोटेन्शियोमीटर.
पहा पोटेन्शियोमीटरमध्ये आपण असं शिकणार आहे की एक वायर असते, पहा पोटेन्शियोमीटर वायर, बरोबर. इथे एक बॅटरी असते, बरोबर. त्याच्यानंतर एक पोटेन्शियोमीटर वायर आपली इथे स्टार्ट होते अशी. यस. यानंतर इथे एक बॅटरी आणि आपण काहीतरी EMF वगैरे मेजर करत असतो. EMF करतो किंवा पोटेन्शियल ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप वगैरे आपण मेजर करत असतो. ठीक आहे, चलो EMF मेजर करतोय आता मी इथे. तर समजा यार की याच्यावरती ओके व्होल्टेज ड्रॉप काहीतरी असेल ना. समजा व्होल्टेज ड्रॉप ना याच्यावरती 10 व्होल्ट, किती 10 व्होल्ट, 10 व्होल्ट, बरोबर. आणि या पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ समजा 100 मीटर आहे. एवढं नसतं खरं तर, बट ठीक आहे, समजा ना 100 मीटर आहे, बरोबर आहे. मग किती झालं यार हे 0.1 व्होल्ट पर मीटर झाला ना. 0.1 व्होल्ट पर मीटर झाला की नाही, मान्य आहे. तुम्ही किती लेंथ मेजर करू शकता रे, तिथे स्केल वगैरे पण असतं ना, किती लेंथ मेजर करू शकता तुम्ही. 1 सेंटीमीटर पण मेजर करू शकता की नाही. मग मी एक काम करतो यार, त्या 0.1 व्होल्ट काय 0.1 व्होल्ट पर मीटरला 100 सेंटीमीटर लिहितो. म्हणजे काय होईल माहिती का 0.001 व्होल्ट पर सेंटीमीटर असं पोटेन्शियल ग्रेडियंट होईल. पहा पोटेन्शियल, या पोटेन्शियोमीटरमध्ये पोटेन्शियल तर लेंथच्या फॉर्ममध्ये मेजर करत असतो. किती लेंथ झाला नाही का, कुठे नल पॉईंट भेटला, हा लेंथचा मेजर करत असतो ना. म्हणजे लिस्ट काउंट सांगतो मी तुम्हाला इथे. आपण आपल्या स्केलनी 1 सेंटीमीटर मेजर करू शकतो. 1 सेंटीमीटर जर तुम्ही मेजर केला तर 0.001 व्होल्ट पण मेजर करू शकतो, असा याचा अर्थ आहे. यार पण आपण 1 सेंटीमीटर पेक्षा पण आणखीन कमी करू शकतो. 1 मिलीमीटर पण करू शकतो ना स्केलनी, नॉर्मल स्केलनी. परत डिवाइड बाय 10 करा, म्हणजे 0.0001 व्होल्ट, बरोबर ना. इतकं पण मेजर करू शकतो यार आपण. म्हणजे हे सेंटीमीटरला जर का मी इथे 10 मिलीमीटर असं लिहीन नाही का, 10 मिलीमीटर असं लिहीन, बरोबर, तर हे असं काय बनेल रे, इथे आणखीन एक 0 लागेल. सो 0.0001 व्होल्ट पर मिलीमीटर, हा मिलीमीटर मेजर करू शकतो आपण स्केलने. म्हणजे लिस्ट काउंट एवढा आहे पहा. एवढा कमी छोट्यातला छोटा पण व्होल्टेज आपण मेजर करू शकतो बाय युजिंग पोटेन्शियोमीटर. व्होल्टमीटरचं काय माहिती का, व्होल्टमीटरला थोडंसं रेंज जास्त असतं, म्हणजे मोठा व्होल्टेज मेजर करायचा असतो, बरोबर. मग त्याला डिफ्लेक्शन दाखवायचं असतं. समजा खूप मोठा व्होल्टेज जर का आला, बरोबर, तर तो दाखवतो ठीकठाक डिफ्लेक्शन, बरोबर. पण खूप छोटा व्होल्टेज, एवढा छोट्या व्होल्टेजला तो इतका जास्त डिफ्लेक्ट करणारच नाही यार. समजा तुम्ही म्हणलं नाही सर आम्ही तसं बनवायन नाही का, मग ठीक आहे, खूप छोट्या व्होल्टेजला त्यांनी इतकं डिफ्लेक्शन केलं, आणखीन थोडंसं व्होल्टेज वाढवा, फुल डिफ्लेक्शन होऊन जाईल त्याचा. मग मोठा व्होल्टेज कसा काय मेजर करणार, तो नाही करणार ना. आणि पोटेन्शियोमीटरचं तर हेच एम असतं आपलं की मोठा व्होल्टेज मेजर करायचा, बरोबर. सो पोटेन्शियोमीटरचा सेन्सिटिव्हिटी किंवा तुम्ही असं समजा ॲक्युरसी, लिस्ट काउंट आणि ॲक्युरसी लाईक डायरेक्टली रिलेटेड असतात, बरोबर ना. लिस्ट काउंट जितका कमी तितका ॲक्युरसी जास्त. हा थोडासा कमी असतो व्होल्टमीटरचा, पोटेन्शियोमीटरचा खूप जास्त असतो. येस गाईज, तर हे काही डिफरन्सेस आहेत. प्लस पोटेन्शियोमीटरने आपण EMF पण मेजर करू शकतो, जो की व्होल्टमीटरने नाही करू शकत. आय गेस तो पॉईंट सांगितला होता वाटतं मी, ठीक आहे. तर हे पहा, हे झाले डिफरन्सेस. तर व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या. तर पहा मुलांना, सेशन इथे आपण क्लोज करूया. आपण करंट इलेक्ट्रिसिटी कंप्लीट केलेला आहे आता, थेरॉटिकल लेक्चर तरी. नेक्स्ट सेशनमध्ये आपण PYQs करूया करंट इलेक्ट्रिसिटीचे. न्यूमरिकलचा काउंट डिसेंट मेंटेन केला होता. सो आय होप व्यवस्थित तुम्हाला पूर्ण लेक्चर किंवा पूर्ण टॉपिक व्यवस्थित समजला असेल. इवन मी पण एन्जॉय केलं. फिजिक्स मी खूप दिवसानंतर शिकवलं होतं ॲक्च्युली. तर डेफिनेटली मी पण इथे फिजिक्सचा हा जो लेसन मी तुम्हाला शिकवला आहे याच्यामध्ये मी पण तितकंच एन्जॉय केलं जितकं मे बी तुम्ही केलं असाल. सो हे सेशन मी इथे क्लोज करतो. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन बाय एव्हरीवन.